देखील उत्तम वक्ता, वडील उत्तम लेखक आणि मुलगा देखील उत्तम लेखक, असा दुर्मिळ योग फार क्वचित घडतो. आणि मला सांगायला अत्यानंद होतो आहे की पहिल्यांदा साहित्य विश्वामध्ये रमणारा एक वडील आणि साहित्याची जिज्ञासा असणारा त्यांचा मुलगा असे आज एकमेकांसमोर बसणार आहेत. घरी त्यांच्या कदाचित दररोज गप्पा होतच असतील, कवितांवर बोलत असतील, प्रसंगांवर बोलत असतील, काय लिहायचं यावर बोलत असतील. पण आज पहिल्यांदाच आदित्य देवणे आपल्या वडिलांना विचारणार आहेत, ही कविता कशी सुचली तुम्हाला, हे कुठून आलं, हे शब्द सामर्थ्य कुठून तुमच्यामध्ये आलं आणि कुठून तुमच्याकडून पाझरत पाझरत माझ्यामध्ये आलं. असा सगळा एक वेगळ्या प्रकारचा संवाद आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. मी सुरुवातीलाच उल्लेख केला त्याप्रमाणे आज वाचन अभियानाचा नंदादीप जेव्हा आपण प्रज्वलित केला त्याला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. आपल्या सगळ्या सोलापूरकर साहित्य रसिक आणि वाचकांमुळं आज हा नंदादीप छान पद्धतीनं सोलापूरमध्ये विस्तारित होतोय. दर महिन्यात आपण या कार्यक्रमामध्ये सांगतच असतो की कसे कसे वाचन अभियान आणि कसे कसे वाचनाचे उत्तम कार्यक्रम इथे होत आहेत. जूनमध्ये 12 जून रोजी सोलापूर रोटरी क्लबतर्फे एक कार्यक्रम झाला होता. त्याच्यामध्ये वाचन अभियान आणि आपण या विषयावर आपले वाचक दूत जे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत श्रीधर खेडगीकर यांनी वाचन अभियानाची चळवळ, वाचन का महत्त्वाचं आहे, ते का पुढं रेटणं हा मुद्दाम शब्द वापरतोय मी, का गरजेचं आहे यावर खूप सुंदर विवेचन केलं होतं. त्यानंतर 28 जूनला BC गर्ल्स हॉस्टेलमध्ये बुकमार्कची एक कार्यशाळा झाली होती. प्रसिद्ध चित्रकार आपल्याकडचे हेमंत कपुरे सर यांनी ती कार्यशाळा घेतली होती. त्या BC गर्ल्स हॉस्टेलमधल्या 75 विद्यार्थिनींनी खूप छान बुकमार्क स्वतःच्या हाताने तयार केलेत. कदाचित मला वाटतं की आत सभागृहात प्रवेश करताना प्रत्येकाच्या हातात ते बुकमार्क्स दिले गेलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे त्या पालकांचे, त्या विद्यार्थिनीच्या पालकांचे नंबर आहेत, संपर्क क्रमांक आहेत. जेव्हा केव्हा कार्यक्रम संपेल आणि आपल्याला निवांत आणि निश्चित वेळ मिळेल तेव्हा कृपया त्या बुकमार्ककडे एकदा कटाक्ष टाका आणि त्या पालकांना आवर्जून फोन करा की तुमच्या मुलानं, तुमच्या पाल्यानं केलेलं बुकमार्क आम्हाला खूप छान आवडलं आहे, खूप छान केलेलं आहे. हे एकदा करून बघा, त्यांना पण खूप छान प्रोत्साहन मिळेल आणि पुढे बुकमार्क असे निर्माण होतील आणि वाचन चळवळ पुढे जात राहील. आता मूळ कार्यक्रमाकडे आपण जाऊया. मी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा मॅडम यांना विनंती करतो की आदरणीय प्रवीण दवणे सर आणि आदरणीय आदित्य दवणे यांना व्यासपीठावर त्यांनी घेऊन यावं. मी डॉक्टर शहा यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय प्रवीण दवणे सर यांचं स्वागत करावं. मी डॉक्टर शहा यांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी आदित्य दवणे यांचं स्वागत करावं. थँक्यू मॅडम. मी सुरुवातीलाच जसा उल्लेख केला तसा आज आपण खूप छान संवाद अनुभवणार आहोत. मला वाटतं की महाराष्ट्रातल्याच नाही तर महाराष्ट्राबाहेरचा जिथे जिथे मराठी माणूस आहे त्याला प्रवीण दवणे हे नाव, प्राध्यापक प्रवीण दवणे हे नाव फारसं अपरिचित नसावं किंवा नाहीच आहे असं मला वाटतं. ज्ञानसाधना करणारा ज्ञानसाधक असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण मागचे कैक वर्ष प्रवीण दवणे सर हे ठाण्यातल्या ज्ञानसाधना महाविद्यालयात अध्यापनाचं काम करायचे. काही वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून त्यांनी सर्वस्व आपलं लेखनाला अर्पण केलं आणि आता ते फक्त लिहितात
आणि खूप छान छान साहित्य आपल्याला देतात. ज्याप्रमाणे प्रवीण दवणे सरांनी साहित्याची निर्मिती केली, अगदी त्याचप्रमाणे मराठी गीतसृष्टी, मराठी संगीतसृष्टीला भरभरून गाणी दवणे सरांनी दिली आहेत. अगदी निघालो घेऊन दत्ताची पालखी असू देत किंवा चिंब भिजलेले रूप सजलेले असू देत, अशी 2000 गाणी प्राध्यापक दवणे सरांनी मराठी संगीतसृष्टीला दिली आहेत. 150 चित्रपटांमध्ये दवणे सरांची ही सर्व गाणी आहेत. आणि मला नक्कीच विश्वास आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने ही सगळी गाणी दवणे सरांची ऐकलीच असतील. ज्या पद्धतीनं दवणे सरांनी संगीतसृष्टीला आणि गीतरचनेला वाहून घेतलं होतं, अगदी त्याचप्रमाणे त्यांनी साहित्याला देखील भरभरून दिलेलं आहे. अगदी मागेच मी त्यांना बोलताना म्हणालो होतो की कुठून आणता एवढे शब्द, कुठून लिहिता आणि कुठून सुचतात तुम्हाला एवढे शब्द. कारण त्यांनी मराठी साहित्याला आनंदाचं निमित्त दिलं आहे. त्यांनी मराठी वाचकांना स्पर्शगंध दिला आहे. साहित्यातल्या गंधखुणा कसा असतात याची ओळख करून दवणे सरांनी मराठी साहित्याला दिलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा मराठी वाचक खूप खचतो आणि वाटतं की मराठी साहित्यात काहीच नाही आहे, तेव्हा ते म्हणतात सावर रे. अशी खूप सारी पुस्तकं, म्हणजे आपल्याला विश्वास बसणार नाही, पण मी म्हणालो तसं 113 पेक्षा जास्त पुस्तकं दवणे सरांनी मराठी साहित्याला दिलेली आहेत. आणि आश्चर्य म्हणजे या वयात देखील अजून त्यांची 3-4 पुस्तकं आता येतच आहेत. म्हणून मी त्यांना सुरुवातीलाच म्हणालो भेटल्यानंतर की शब्द आणतात कुठून हे सांगा आम्हाला. कदाचित शब्दकोशामध्ये देखील एवढे शब्द नसतील जेवढं तुम्ही साहित्य निर्माण केलं आहे. असे प्रवीण दवणे सरांच्या नावावर अनेक पुरस्कार आहेत. त्या पुरस्कारांचा देखील गौरव आहे असं मला वाटतं. राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, शांता शेळके पुरस्कार, अशी अनेक पुरस्कारांची यादी दवणे सरांच्या नावावर आहे. आपले दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून आज आपल्याला लाभले आहेत आदित्य दवणे. मला वाटतं की शब्द आणि साहित्याची गर्भ श्रीमंती असलेल्या माणसाच्या घरात जन्माला आलेला साहित्याचा आणखीन एक उपासक, असंच ओळख आदित्याची करून दिली तर हरकत नाही आहे. कारण सुरुवातीलाच म्हणालो तसा वडिलांना बघत बघत कविता करायला लागला आणि कदाचित त्यामुळंच आदित्यचा पहिला कविता संग्रह युद्धानंतर प्रकाशित झाला. आज आदित्य देखील मुंबईमधल्या एका मोठ्या महाविद्यालयामध्ये मागच्या 7-7.5 वर्षांपासून व्यवस्थापन या विषयाचे विद्यार्थ्यांना धडे देतो. आदित्याची एक स्टँडअप कॉमेडी पण खूप छान कार्यक्रम आहे आणि तो सध्या खूप पोएट्री, स्टँडअप पोएट्री खूप फेमस आहे. तुझं माझं नातं काय, एकल सांग पोएट्री आहे ती, खूप छान ती गाजते आहे आणि तरुणांना प्रचंड आवडते ती पोएट्री कार्यक्रम. तो आदित्यच्या नावावर देखील अनेक पुरस्कार आहेत. आदित्यचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आदित्य जसा शब्द आणि साहित्यामध्ये भ्रमंती करतो, अगदी त्याचप्रमाणे त्याला प्रचंड भ्रमंतीची आवड आहे. 2024मध्ये आदित्य दवणे यांनी फक्त 40 दिवसांमध्ये 10 राज्यांमध्ये भ्रमंती केली होती. आणि मिळेल त्या वाहनाने, स्वतंत्र गाडी किंवा बाईक असं करून नाही, मिळेल त्या वाहनाने 40 दिवसांमध्ये भ्रमंती 10 राज्यांची पूर्ण केली. आणि त्याच्यावर डायरी देशाटन नावाचं महाराष्ट्र टाइम्सला एक सुंदर सदर सुरू आहे आणि ते प्रचंड गाजतंय ते पण. तर मला वाटतं की या 2 दिग्गजांचा इतका परिचय हा अल्पच आहे, पण कार्यक्रम आता मला वाटतं की त्यांना ऐकण्यासाठी आपण जास्त आतुर झाला असाल. म्हणून मी अजून वेळ फारसा घेत नाही आणि पुढची सगळी सूत्र आदित्यला विनंती करतो की त्यांनी पुढची सगळी सूत्र स्वीकारावी. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक चेक. जन्माने मी कवी नाही पण आयुष्याने केले, नकळत झोके सुख दुःखांचे किती उंच वर गेले. जन्माने मी कवी नाही पण आयुष्याने केले, नकळत झोके सुख दुःखांचे किती उंच वर गेले. जगतो म्हणूनही कविता लिहितो असे वाटते त्यांना. जगतो म्हणूनही कविता लिहितो असे वाटते त्यांना. कविता लिहिल्याने मी जगतो, तिनेच माणूस केले. एका कवितेसाठी केली प्राणाची मी झोळी.
एका कवितेसाठी केली प्राणाची मी झोळी, किती एकटी किती अनावर आशा माझी भोळी. एका कवितेसाठी केली प्राणाची मी झोळी, किती एकटी किती अनावर आशा माझी भोळी. थेंब एक मग येऊन पडला त्याने भरली ओंजळ. थेंब एक मग येऊन पडला त्याने भरली ओंजळ. लिहिले एकच अक्षर अन मग सुचू लागल्या ओळी. लिहिले एकच अक्षर अन मग सुचू लागल्या ओळी. एखादा कवी, एखादा शब्द साधक तासनतास दिवसेंदिवस त्याची प्राणाची ओंजळ करून कविता नावाच्या देवते पुढे साधना करतो, तिची आराधना करतो. आणि कधीतरी मग तिची कृपा होते. काही शब्दांचे, अक्षरांचे थेंब त्या ओंजळीत पडतात आणि त्यांची तो कविता करतो. असे बाबा असतील, मी असेन, आम्ही दोन्ही शब्दसाधक, त्या कवितेचे दूत आज सोलापूरसारख्या अतिशय समृद्ध, गोजीरवाण्या आणि सुंदर शहरामध्ये आज इथे आलो. इतकं भरभरून स्वागत, आधीच्या वाचक गप्पा, या सगळ्यांनी इतके खरं तर भारावून आम्ही दोघंही गेलेलो आहोत. त्याकरता अतिशय नम्रपणे तुमचे मी आम्हा दोघांच्या वतीने आभार मानतोय. ते तुम्ही तुमच्याच टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वीकाराल अशी मला अपेक्षा आहे. प्रिसिजन सारख्या अतिशय नावाजलेल्या तांत्रिक एखाद्या क्षेत्रात असणाऱ्या कंपनीला कवितेकरता, साहित्याकरता, संगीताकरता असं काहीतरी करावंसं वाटतं. हीच माझ्याकरता वाटतं की मला असं वाटतं की या सगळ्या टेक्निकल मॅनेजमेंट क्षेत्रातली एक महत्त्वाची घटना आहे. त्यामुळे शहा मॅडम, तुमचे आणि तुमच्या सगळ्याच समूहाचे, नितीनदादा तुझे आणि तुझ्या सगळ्या टीमचे मी कौतुक करायला बाबा त्याचं करतीलच, पण मी आभार मानतो आणि एक खंत व्यक्त करतो की अशी कंपनी आमच्या मुंबईत का नाही. त्यामुळे प्रिसिजनचा विस्तार हा अधिकाधिक व्हावा, तो मुंबईपर्यंत पोहोचावा, ही अशी माझी एक छोटीशी इच्छा आहे. बाबांचे सर्वत्र कार्यक्रम प्रवीण डवणे सरांचे होत असतात. सोलापूर, अकलूज, लातूर, पंढरपूर, सांगोला अशा अनेक ठिकाणी तुमच्यासारखी अनेक मंडळी बाबांच्या कार्यक्रमांना जाऊन आलेली आहेत. माझेही होत असतात. तितकी जी साधना अजून माझी झाली नाही म्हणून स्वतंत्र कार्यक्रम माझा सोलापूरमध्ये झाला नसावा अजून, पण तो पुढे होईल. आज खरं तर आईने आभार मानलेत तुमचे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे, कारण तिला बऱ्याच दिवसांनी दोन्ही कवी तिचे आज घरी नाही आहेत. त्यामुळे एक वेगळा मोकळा वेळ तिला मिळाला आहे. त्यामुळे आईचे सुद्धा आभार पोहोचवण्याचं मला भाग्य आज लाभलं आहे. त्यामुळे असे आम्ही दोघे वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होणारे, कविता जरी असली, लेख जरी असले, भ्रमंत जरी असली, तरी वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होण्याची आमची शैली असूनसुद्धा एका मंचावर आणण्याचं श्रेय हे पहिल्यांदा तुम्हा प्रिसिजनकरांना जातं आहे, सोलापूरकरांना जातं आहे. त्यामुळे तीसुद्धा एक मला असं वाटतं एक महत्त्वाची आजची एक सुंदर गंमत आहे. आज खरं तर एक वेगळी जबाबदारी माझी एक मला वाटते, कारण लहानपणापासूनच अर्थातच घरात वाढलो आहे. त्यामुळे अनौपचारिक मुलाखती माझ्या अनेक घरात होत असतात. त्यामुळे मला काहीतरी नवं मिळावं आणि तुम्हालाही त्याचा आनंद मिळावा असे काही प्रश्न काढण्याचं माझ्यावरती आज दडपण आहे. एक सुरुवातीचा थोडासा काळ आहे म्हणून थोडासा एक वेळ बाबांच्या परवानगीने आणि आपल्या सगळ्यांच्या परवानगीने घेतोय. एक कथा मला बालपणापासून बाबांकडनं असेल, आत्याकडनं असेल, आजीकडनं असेल सांगण्यात आली. त्यानंतर समांतर काही घटना घरात घडत राहिल्या आणि म्हणून त्याच्यावरती माझा विश्वास बसला. माझी आई पुण्याची, जन्म माझा पुण्याचा. पुण्याच्या चाळीमध्ये माझा जन्म झाला. त्यानंतर 4-1 महिन्यांनी बाबा मला त्या ठिकाणी घ्यायला आले. मुंबईत जरी यायचं असलं तरी पहिला प्रवास अगदी दगदगीचा नको त्या 4 महिन्याच्या आदित्याला. म्हणून आमचे फॅमिली फ्रेंड आहेत ढवळ सर, त्यांनी खास त्यांची इस्टीम लाल रंगाची मला बाबा सांगतात, ती इस्टीम त्यांनी खास पुण्याला मला आणण्याकरता पाठवली. आता ती गाडी थेट मुंबईला या ठाण्याला येऊ शकली असती, परंतु ती तशी आली नाही. तिला एक फाटा फुटला आणि ती जाऊन पोहोचली इंद्रायणी काठी.
आळंदीमध्ये आता इतकी पूर्वी गर्दी नसावी कदाचित. त्यामुळे त्या तुरळक गर्दीमध्ये बाबा, आई, आजी, आत्या, ढवळसर असे लागले. बाबांनी मला त्या ठिकाणी त्यांच्या छातीशी कवटाळलं, धरलं आणि पसायदानाचा उच्चार सुरू केला. हळूहळू गाभारा जवळ येऊ लागला. समाधी, ती संजीवन समाधी, जिला पूर्वी काचपेटीत बंद केलेलं नव्हतं, अशी स्वच्छ सुंदर काळी भोर समाधी समोर आली. एक नवं जोडपं तान्ह्या बाळाला घेऊन आलंय म्हणून पुजाऱ्याने तिकडे त्या जोडप्याला, त्या कुटुंबाला बसायला जागा करून दिली. तिथे बाबा आणि आई पुढे बसले आणि त्या तान्ह्या आदित्यला त्या संजीवन समाधीवरती ठेवलं. मला असं वाटतं, बाबांच्या सहवासामुळे, बाबांच्या मार्गदर्शनामुळे माझा आणि कवितेचा तो आलेला पहिला कवितेचा संपर्क आहे. हा संपर्क अनेक वळणांमधनं, अनेक माध्यमातनं, कधी संगीतातनं, कधी शिक्षण क्षेत्रातनं, कधी मुसाफिरीतनं माझ्यापर्यंत पोचला. ते संस्कार कुठेतरी माझ्यावरती होत राहिले आणि त्याच संस्कारातनं, त्याच मार्गदर्शनातनं जे मला काही प्रश्न उमजलेत, माझ्यातनं जे काही निपजणार आहे, ते आज तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. एक तुमचाच प्रतिनिधी, म्हणजे तुम्ही किती घरातले आहात बघा आमच्या, तुमचाच प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी बसलो आहे. त्यामुळे या सगळ्या मुलाखतीची, या गप्पांची सुरुवात करताना बाबा किंवा दवणे सर म्हणतो, अगदी बाबाच म्हणू का? बरं, सर म्हटलं की वर्गात बसलं. अगदी साधा प्रश्न सुरुवातीला विचारायचा की हा एक वेगळा प्रिसिजननं योग आणला आहे. नंतरच्या सगळ्या घटना आपण उलगडणार आहोत, पण आत्ता या क्षणी तुम्हाला कसं वाटतंय? मनपूर्वक नमस्कार. प्रिसिजन रसिकजन हो, सोलापूरचा आणि घट्ट धाग्यांचा संबंध जगभरचा आहे आणि त्या धाग्याचा आणि माझा धागा जवळजवळ 4 दशकांचा आहे. म्हणजे एखादं नवं नाट्यगृह किंवा सभागृह व्हावं आणि तिथे मला बोलण्याची संधी मिळावी, असा एक सरस्वती योग गेली 4 दशकं आपण सगळेजण आणत आहात. मला आनंद या गोष्टीचा होतो की एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा आणताना पुरे झाले आता दवणे असं न म्हणता आता नवीन कुठलं सूत्र घेऊन येत आहेत, ही उत्सुकता आपण नेहमी दाखवता. अशीच तुडुंब गर्दी डोळ्यात मावत नाही. आज ती स्थिती झाली. आज आदरणीय सुहासिनीताई आणि नितीनजी आणि आपण सगळ्यांचाच उल्लेख करणं शक्य नाही, पण मी आनंद हा व्यक्त करतो की खरंच मी पण याला योगच म्हणेन. याचं कारण आज आदित्यशी गप्पा मारताना, हे नातं ठीक आहे, मुलगा आणि वडील वगैरे, पण माझ्यापुरतं आदित्य ते तेवढंच मर्यादित नाही. याचं कारण केवळ तू माझा मुलगा किंवा मी तुझे वडील एवढ्यामुळेच काही आपल्याला बोलवलं नाही. आपल्या दोघांच्यामध्ये पण एक शब्दांचा धागा आहे, साहित्याचा आहे, साहित्य प्रेमाचा आहे. आणि मित्रा, तू नुसतंच कविता करत नाहीस, तर अभिमान मला वाटावा असं तू शब्दावर प्रेम करतोस. हे सगळं आता महाराष्ट्राला माहिती होत चाललं आहे आणि त्यामुळे अतिशय आग्रहाने तुला या व्यासपीठावर या संवादासाठी बोलावलं, याचा मला अभिमान आहे, आनंद वाटतो. पुष्कळदा वडिलांना आपला मुलगा किंवा आपली मुलगी एखाद्या आर्थिक खूप मिळकत मिळणाऱ्या वरच्या पदावर गेल्यावर एक आनंद होतो, तोही अर्थपूर्ण आहेच. पण तरीही केवळ तसं न होता आपला मुलगा इतका 350-400 मनांपुढे इतक्या जिव्हाळ्याने बोलतो आहे, त्याच्या पहिल्याच ओळीला वा म्हणून दाद मिळते आणि एक मला संकोच वाटावी इतकी विनम्रता त्याच्यातून ओसंडते. हा आनंद मला आधी होतो आहे, व्यक्त करतो. हा पहिला भाग. दुसरा असा भाग आहे
की कदाचित काही जणांचा असा तो सुप्त हेतू नाही ना की बापलेकांचं एक सुप्त भांडण लागावं, त्यांच्यात काहीतरी अभिमान पिक्चर व्हावा. कारण काय होतं, या बातम्या जशा यायला लागल्या तशा मला अभिनंदन आणि शुभेच्छा करण्यापेक्षा SMS काय आले, बाप से बेटा सवाई. आता इतक्या जणांचे ते आले, त्याचा आनंद जसा आहे, गमतीचा भाग सोडा, पण हा एक वेगळा योग आहे. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की अलीकडे असं म्हणतात की मुलगा वडिलांना काही विचारत नाही. इथे तर तू जाहीरपणे मला विचारणार आहेस. हा एक छान योग आहे. तेव्हा हे प्रास्ताविक असल्यामुळे मी मनातलं ते बोललो. मला खूप आनंद होतो आहे आणि आपला संवाद दिलेल्या वेळेमध्ये फुलत जाईल, कारण इतक्या वेळेवर तुम्ही सुरू केलं आहे. आधीच्या तासभराच्या गप्पा, कितीकांनी आठवणी उजळल्या, 10, 12, 15 वर्षापूर्वी भेटलेल्या कार्यक्रमामध्ये मी काय बोललो तेही अनेकांनी जणू काही तेच माझा कार्यक्रम पुढे करत असले पाहिजेत इतकं पाठ त्यांनी म्हणून दाखवलं. मी त्यांना म्हटलं, अरे बापरे, म्हणजे आता ही उदाहरणं मला इथे नको द्यायला. इतकं छान वातावरण आहे. तोही तुम्ही वेळेवर सुरू केलं. आणि आज पाऊस पण बघा ना, म्हणजे अलीकडे मी ऐकलं की 10-15 दिवस पाऊस नव्हता आणि मुंबईत इतका प्रचंड पाऊस आहे. तर मी कपड्यांच्या आणि पुस्तकांच्या बॅगा तपासल्यावर मी एक गोष्ट तपासली की अरे कुठे कोपऱ्यात मी पाऊस तर घेऊन नाही आलो. आणि कवी अनेकदा पावसाच्या कविता आणतात. इथे 2 कवीने पाऊसच आणला आहे. तो एक आनंद आहे. तर या गप्पा आपण सुरू करूया. आणि नितीनजी, मी तुम्हाला ग्वाही देतो की जशी तुम्ही वेळेवर सुरुवात केली त्याप्रमाणे आम्ही त्या प्रकारे थांबायचा प्रयत्न करतो. कारण या आदरणीय निर्मलकुमार फडकुले सभागृहात ही जशी एक छान व्यवस्था आहे तशी एक वक्त्यांसाठी केलेली व्यवस्था आहे, ती म्हणजे सुरू असलेल्या घड्याळ आहे. आणि त्यामुळे तेही बघणार आम्ही आहोत आणि आपण पुढे बोलूया. नक्कीच. स्टेजवरती, रंगमंचावरती, व्यासपीठावरती ते घरकुल जमलंच आहे, पण मला असं वाटतं की या घरकुलाचा विस्तार या सभागृहापर्यंत झाला आहेच. आता इथपर्यंत आपण छान रुळलो होतो एकमेकांमध्ये. तर घरापासूनच मला एक प्रश्न सुरुवातीला विचारायचा आहे. बालपणाकडे थोडंसं घेऊन जातो बाबांना. आमचं घर आहे आजी आजोबांचं घर. आणि खूप भाग्यानं मला आणि आनंदानं सांगावं असं वाटतं की आजीचा सहवास, आजोबांचा सहवास हा मला बालपणापासून लाभला. अगदी आत्तापर्यंत तो होता. पण एक नातू म्हणून जेव्हा या दोघांकडे मी बघतो किंवा बघायचो, तेव्हा दोघांच्याही प्रकृती ज्या होत्या त्या एकदम भिन्न, व्यक्तिमत्व अतिशय भिन्न. म्हणजे आजी इतकी रोमॅन्टिक, इतकी रसिक, म्हणजे ती त्या कपूर सिनेमामध्येच रमणारी, जयश्री गडकरांच्या सिनेमांमध्येच ती अजून त्याच एरामध्ये रमलेली. आणि आजोबा अत्यंत राष्ट्रभक्त. म्हणजे राष्ट्रभक्त रोमॅन्टिक असत नाही असं मला म्हणायचं नाही, किंवा असं जे रोमॅन्टिक असतात तेही राष्ट्रभक्त असत नाही असंही नाही. पण ही 2 टोकं आमच्या घरात मी बालपणापासून बघत आलो आहे. आणि मग त्याच्यामधनं त्या दोघांच्या काही काय म्हणतात त्याला, एक गमती, त्या खटके उडायचे आणि ते आम्ही सगळं घर मिळून एन्जॉय करायचो. तर असे आजी आजोबा असलेले ते दोघे तुम्हाला जेव्हा आई वडील म्हणून लाभतात तेव्हा बालपण तुमचं तर अगदीच वेगळ्या पद्धतीनं तुम्ही जगलेले असणार आहात. अनेक पुस्तकांमधून तुम्ही लिहिलं आहे, व्यक्त झाला आहात की अतिशय हलाखीची परिस्थिती तुमच्या बालपणी होती. आजोबा अत्यंत प्रामाणिकपणे सरकारी नोकरीत होते. आजी त्यांना तितकीच तशी साथ देत होती. तेव्हा ती अशा प्रकारची स्थिती असताना घराची, त्यात तुमचं एकंदर बालपण कसं गेलं आणि अशी भिन्न व्यक्तिमत्व आई वडील तुम्हाला म्हणून जेव्हा लाभले तेव्हा त्यांच्यावर त्यांचे कुठले संस्कार तुम्ही घेतलेत की जे आत्तापर्यंत तुम्ही जपलेले आहेत? खरं म्हणजे आईचा जिव्हाळा आणि माझ्या वडिलांना आम्ही भाई म्हणत असू, त्या भाईंची कर्तव्य कठोरता, निष्ठुरता नाही, व्यवहारी अशा वृत्तीचे ते होते. याचं कारण मित्रांनो, आजच्या तरुणांना, मुलांना किंवा कदाचित आदित्यलाही कदाचित 1955, 60, 65 साली आर्थिक स्थिती काय होती ते माहिती नसेल. आज मूळ काही तो विषय नाही आहे. परंतु खरं सांगू, इथे जे सगळे उपस्थित आहेत ना आदित्य,
इथले जे प्रवीण दवणे स्त्री पुरुष आहेत, कुणी असो, पण ते प्रवीण दवणे आहेत, ते सगळ्यांना आपल्या आईवडिलांबद्दल एक वाटत असेल की ते आपल्या आईवडिलांनी अभावगीत गायलं. नुसतं भावगीत नाही, अभावगीत. म्हणजे 1 तारीख ते 30 तारीख टोकं जोडताना त्या दोघांना जो काही एक अटापिटा जो काही करायला लागायचा, ती माझी मुळाक्षर होती. ते माझं विद्यापीठ होतं. संस्कार ज्याप्रमाणे करावे लागत नाहीत ते होत जातात, तसे हे जाणीवांचे पैलूसुद्धा या सगळ्या जाळामुळे होत जातात. पण भाग्य काय माहिती आहे? आधी भाग्य हे की तुझ्या आजीची म्हणजे माझ्या आईची टोकाची सकारात्मकता मला मिळाली. टोकाची सकारात्मक. आणि भाईंकडून मी काय घेतलं तर भाईंकडून मला कर्तव्य आधी, भावना वगैरे सगळ्या ठीक आहेत, पण हा क्षण काही पुन्हा येणार नाही, तो पकडला पाहिजे. एका अर्थाने नाण्याच्या दोन्ही बाजू होत्या. भावविवशता पण नको आणि वृक्ष कठोरताही नको. म्हणजे आईभाईंच्या रूपानं मला प्रीती संगम लावला. हे महत्त्वाचं आहे. ती खरी गंमत आहे. 1-2 उदाहरणं सांगितली तर मला वाटतं पुढे जायला आपल्याला मदत होईल आणि त्याच्यातून कदाचित शब्दप्रवास पुढे सुरू होईल. मला माझ्या वयाच्या 18व्या वर्षी माझी निवड झाली दिल्लीला दूरदर्शनच्या कथा पटकथा संवाद शिबिरासाठी. महाराष्ट्रातून 2-3च जण निवडले होते. भारतातले मिळून 10-12 होते. थोडक्यात सांगायचं तर डोंबिवलीच्या चाळीत राहणारा एक 18 वर्षाचा मुलगा, जो डोंबिवलीहून ठाण्याला सुद्धा कधी एकटा गेलेला नाही, लोकलनी शक्यच नाही, इतकं संकुचित छोटं जग, तो दिल्लीला निवडला गेल्यानंतर दिल्लीला जाणार कसं? दिल्लीला ओळख कोणाची? तिकीट फार तर काढता येईल, कदाचित नंतर सरकारने निवडल्यामुळे म्हणजे टेलिव्हिजननी कदाचित मला पैसे पण मिळतील नंतर फॉर्म भरल्यावर महिनाभराने, पण जाणार कसं? माझ्या आईच्या डोळ्यात अखंड पाणी आलं. आता ऐका, सगळ्या नातेवाईकांनी पण सांगितलं की तुम्हाला कसं वाटत नाही काही? 18-19 वर्षाच्या प्रवीणला तुम्ही दिल्लीला पाठवता? कोण आहे तिथे आपल्या ओळखीचं? आणि ते नकाराच्या जवळ आलं होतं आणि मला तर काय करावं ते कळत नव्हतं. संधी आली म्हणून आनंद का संधी सुटणार म्हणून संधिवात, मला काही कळत नव्हतं. मी त्या भ्रमात, त्या ठिकाणी मला वडिलांची भूमिका भाईंची आजही आठवते. नाही, आईचं नाव माझ्या माहेरचं जयश्री आणि सासरचं मंगला. हे का सांगायचं तर पुढे कदाचित संदर्भ येऊ शकतो. पण पुन्हा तुमच्या लक्षात येईल की दवणे काही आत्मकथन नाही करत, त्या पिढीचं कथन आहे. हे तुमच्या लक्षात येईल. गंमत ती आहे, भाई म्हणाले सगळ्या नातेवाईकांना आणि माझ्या आईला त्यांच्या आवाजात, अरे सायबेरियातून पक्षीसुद्धा येतात भारतात, त्यांच्याकडे कुठला असतो पत्ता? त्यांना कुठे माहिती असते इथं खायची व्यवस्था काय होणार आहे? येतात ना पक्षी. आपला मुलगा माणसाचा मुलगा आहे, काही होऊ दे, चुकला तरी चालेल, तो गेला पाहिजे तिकडे. आता हे मला बळ मिळायचं. असे वडील, तर त्यांच्याकडून ते रसायन मला मिळालं. मग आईची सकारात्मकता कुठली? तर पुढची एक घटना सांगतो आणि मग आपण पुढे जाऊ. कारण काय होतं माहिती आहे माझी पंचायत, की अशा तऱ्हेचा विषय तुझ्यासारख्या गोड मुलांनी छेडला हो की मी असा वेल्हाळ होतो आणि मग नकळत माझ्या डावीकडे आणि तुमच्या उजवीकडे नजर जाऊ शकते. आशाताई भोसल्यांची मुलाखत चतुरंग नावाच्या संस्थेने मला घेण्याची संधी दिली. दडपण आलं. समोर 10,000 श्रोते असणार होते. आशाताई एवढ्या जाहीर मुलाखतीला क्वचित हो म्हणतात. पुन्हा त्यांचे आवडते निवेदक तेही बहुधा पुण्याचे, तेही ठरलेले असतात. आणि मी काही मुलाखतकार नाही, माझा स्वर तो नाही, मला तसं बोलता येत नाही हळूवारपणे असं माईकला कुरवाळत.
मी असा पहाडी आवाजाचा, आणि मला माहिती होतं की मी काही याला योग्य नाही आहे. पुढे आहे का, मी म्हटलं निमकरांना, चतुरंगच्या विद्याधर निमकरांना, नाही हो म्हटलं, मुलाखत रंगली तर आशाताईमुळे, पडली तर ती माझ्यामुळे, मी नाही घेणार, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी घ्या. निमकर म्हणाले, आशाताईनीच तुमचं नाव सुचवलं आहे. आता पंचायत आली. हे झाल्यावर सुद्धा 8 दिवसावर मुलाखत, आणि माझ्या डोळ्यापुढे चित्र उभं राहिलं, ते रुपारेल कॉलेजचं मैदान वगैरे, आणि आतल्या आत घाम फुटला. म्हणजे इतक्या दिवस कार्यक्रम केले होते, पण आशाताईंची मुलाखत गाण्याबद्दलची. आईचा धागा कुठे आहे? आई पूजा करत होती, आणि आईला म्हटलं, आई अगं संधी मला आली खरी, पण आशाताईंची मुलाखत घ्यायला मला भीती वाटते. समुद्र आहे ग, आशा भोसले म्हणजे समुद्र आहे, माझा काय टिकावं लागणार. पूजा करता करता आई पटकन म्हणाली, अरे मरायचं तर समुद्रात, डबक्यात नाही. मरायचं तर समुद्रात, डबक्यात नाही. हे वाक्य आईच्या त्वेषाने जिने उद्गारलं, कुठलेही पाठ केलेलं नाही, स्क्रिप्ट नाही, काही नाही. तो बाळकृष्ण असतो पूजेतला, तो घासता पुसताना त्याला चंदन लावता लावता बोलली, आता हे जे बळ आहे ते कुठलं आहे. असं इतके प्रसंग, म्हणजे असे रानोबाळ. म्हणजे मी जसं ते पूर्वी एक सिरियल होती आभाळ माया, तसे मी आई आणि भाई आभा यांच्यावर एक आभाळ माया लिहू शकतो. इतक्या त्या घटना आहेत. तर म्हणून मला वाटतं की या दोघांकडनं ते जे मिळालं. आणि एक सांगतो शेवटी की त्याही स्थितीत वाचणारे आईवडील मिळाले. डिसिजनमध्ये मला मुद्दामून सांगायचे पालकांच्या पुढे की आमच्या जवळ एक रेल्वेची लायब्ररी होती. म्हणजे अगदी 1-1.5 रुपये त्याची वर्गणी, ती परवडायची नाही. आणि सगळी यादी तयार झाली, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ वगैरे सगळी यादी, की सगळ्यात शेवटी वाचनालयाची फी. मी एकदा भाईंना विचारलं की भाई शेवटी का वाचनालयाची फी? भाई पटकन म्हणाले, वरची सगळी जी यादी आहे ना ती त्या खालच्या लायब्ररीच्या त्या फीनी तोललेली आहे. आता बघा तुम्ही, आपण पालन पोषण शब्द वापरतो, पण त्यांनी मला नकळत व्याख्या दिली ती, अन्नाने होतं ते पालन, पुस्तकाने होतं ते पोषण. तर हे वातावरण. आई मला काय सांगायची सारखी माहिती आहे का, की ते छोट्या छोट्या कादंबऱ्या नको आणूस, चांगल्या मोठ्या आण. आणि मग ययाती काय किंवा अमृतवेल किंवा सुमती क्षेत्रपाड्यांच्या वृंदा वगैरे कार्यक्रम आई आणून घ्यायची. तो रोमॅन्टिकच्या अर्थाने म्हणाला, ते खरंच ती सौंदर्यवादी होती, तिचं जगण्यावर प्रेम होतं. आणि थोडंसं मी तो एक मूर्ख आपुला आपण करी स्तुती, हे मी मान्य करून मी म्हणतो की गुरुकृपा माझ्यावर अशी झाली की आई आणि भाईंना शेवटच्या श्वासापर्यंत तो आनंद मिळाला की आपला प्रवीण, आपली नातवंड काय करतायत, काय करतायत. त्यामुळे कार्यक्रमातला पुष्पगुच्छ येवो, क्वचित मिळालेलं मानधन असो, क्वचित, तर ते आईकडे द्यायचं. रात्री 1:30-2ला जरी आम्ही गाडीतून पोहोचलो तरीसुद्धा आईचा प्रश्न आधी असायचा, जेवण झालं? काळोखातून तो आवाज यायचा, आणि त्या आईच्या हातात ते पाकिट द्यायचं, ती देवाजवळ ठेवायची. हे बघत बघत आदित्य तुझी पिढी मोठी झाली, तू काय वेदश्री काय, मुलगी माझी. आपोआपच याची आई हे सुद्धा सासूबाईंचं एक विद्यापीठ असतं. हे विद्यापीठच आहे. मुळात ती एक सुसंस्कारी घरातली, आणि तिचाही या सगळ्या मोठ्या वाटा आहे. म्हणजे जशा माझ्या आईचा आहे तसं मी आज जाहीरपणे सांगेन न संकोचता, तुझ्या आईचा पण तेवढाच मोठा वाटा आहे. धन्यवाद. बाबा, तुम्ही ज्या पिढीचे आहात आणि अशी अशी अनेक मंडळी आज या सभागृहामध्ये आहेत की ज्यांनी हा सगळा स्ट्रगल बघितलेला आहे. आणि तुम्ही जी काही उदाहरणं आत्ता दिलीत त्याच्यातनं त्यांचे आई आणि बाई त्यांना आठवले, आणि तुमच्यासुद्धा आयुष्यात अशा अनेक घटना घडल्यात खरं तर, ज्या तुमच्या डोळ्यातनं मला इथनं दिसत आहेत. हे झालं घरातलं एक विद्यापीठ. परंतु बाहेर वावरताना तुम्हाला अनेक व्यक्तिमत्व जी स्वतः एक विद्यापीठ आहेत अशी भेटत गेली.
अनेक दिग्गज तुम्हाला लाभले, आयुष्यात आले. त्या सगळ्या दिग्गजांकडे खरं तर तुम्हाला घेऊन जायचं आहे. तर असे कुठले साहित्यिक अशी कुठली व्यक्तिमत्व तुम्हाला आत्ता या क्षणी आठवत आहेत की ज्यांच्या पाठबळामुळे, ज्यांच्या संस्कारामुळे, ज्यांच्या अस्तित्वामुळे तुमचं आज अस्तित्व तुम्हाला ठळक दिसतं? आणि एक गंमत म्हणून फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की आपण म्हणजे मी अगदी 4-5 वर्षाचा असेन आणि आपण दिल्लीला त्या ठिकाणी गेलो होतो. तर तो एक अटल किस्सा आपल्या कुटुंबाचा, तो जर का तुम्ही शेअर केलात तर नक्कीच सोलापूरकरांना आवडेल तो. मित्रांनो, खरंच आहे की जशी पुस्तकं आपल्याला आधार देतात तशी काही व्यक्तिमत्वही ग्रंथरूप असतात, ती पण आपल्याला आधार देतात. आणि स्ट्रगलर माणसं मी पाहिली. आता ही जी काही 2-4 नावं मी चटकन आठवणारी, म्हणजे आठवत आहेत बरीच, परंतु बऱ्याच प्रश्नपत्रिकेला बहुधा सामोरं जावं लागेल, म्हणून थोडक्यात सांगताना मी म्हणेन की सगळी नावं ही जसं एखादं छोटं रोप असं उपटल्यानंतर त्या मुळाला चिकटून माती येते ना, अशी तंतुमुळाला ती अशी चिकटून, तशी ती व्यक्ती आठवली की मला ना त्यांनी मला काय दिलं ते आठवतं. कितीतरी नावं आहेत. म्हणजे लता दिदी एक नाव असं आहे की प्रभुकुंजात ज्या ठिकाणी दिदी रियाज करायच्या, ज्या ठिकाणी मास्टर दीनानाथांची वीणा आहे, या सगळ्यांनी मला लिहायची संधी मिळाली. आता सांगायला हरकत नाही की या सोलापुरातला तुलनेने पहिला पाऊस आहे. आधी काही झाले असतील तर पाऊस पहिला आहे जे भावगीत आहे उषाताईंनी गायलेलं, ते त्या खोलीत, दिदींच्या रियाज खोलीत मला लिहायची संधी मिळाली. हे सांगण्याचं कारण असं की कसा आधार द्यायचे ही मंडळी. 2च प्रसंग पटकन सांगतो की त्या काळात एका साप्ताहिकात माझ्यावर टीका करणारं एक पत्र आलं. त्या टीकेला काही बुड ना बुडका काही नव्हतं काही, पण काही जण अशी टाकून देतात निनावी पत्र, खोटं नाव लिहून, तसं ते होतं. अर्थात त्या वयात मी खूप अस्वस्थ झालो. का लिहिलं असं? काय नाही. त्या पत्राचा आशय असा होता की स्वतःला काही साने गुरुजी समजतात का, या प्रकारचा. म्हणजे नाही तर तुमच्या मनात काय पत्र होतं, टीका काय, हे आठवत राहील, त्याचं सुरवंट फिरत राहील. त्यामुळे असं काही बाकी काही नव्हतं आदित्य. तर हो, आज खरं बोलायचं ठरवलं आहे. तर ते पत्र होतं आणि अस्वस्थ झालो. त्याच दरम्यान रंग उशेचे या ध्वनिमुद्रिकेचं काम चालू होतं. कसे आधार देतात माणसं. तर मधल्या वेळात चहा यायच्या वेळेला नेमकं रेकॉर्डिंग उरकून दिदी आल्या. म्हणजे आज आपला स्वतंत्र एकमेकांचा तसा वेगळा कार्यक्रम नाही आहे, पण मी नेहमी म्हणतो की दिदींचं येणं म्हणजे महापूजेचं चालत येणं असतं. काहीतरी वेगळंच ना, म्हणजे निराळच वेगळंच मांगल्य. तर चहा घेताना त्या म्हणाल्या हळूच, प्रवीण, त्या साप्ताहिकातलं ते पत्र मी वाचलंय बरं का. आता त्यांचा आवाज आठवा, माझा नको, कोवळा छान. तर मी जरा संकोच म्हटलं, बघा ना दिदी, काही माझा संबंध नाही, मी कधी म्हटलं नाही स्वतःला साने गुरुजी का लिहिले असं. त्या आणखीन हळूवारपणे म्हणाल्या, तुम्ही याच्यावर खूप असं अगदी परखड उत्तर तयार केलं असेल नाही का. म्हटलं 1.5 पानी उत्तर तयार केले दिदी, आत्ता बॅगेत आहे, मी जाताना कुरिअर करणार आहे. आणि नंतर आदित्य, तुम्ही गाणाऱ्या लता दिदी पाहिल्यात, मी संतापलेल्या पाहिल्यात. म्हणजे मेहनतून तलवार उसळावी ना तशा एकदम त्या रागावल्या माझ्यावर. प्रवीण, असल्या पत्रांनी उत्तर देत तुमचा लिहिण्याचा वेळ घालवणार का फुकट. अशा पत्रांना उत्तरं द्यायची नसतात. पत्रांनी आपल्या कर्तृत्वाने मुस्कटात द्यायचं असतं. काटा आला अंगावर. आता सगळ्या इथल्या नव्या जुन्या लेखकांना, इथल्या मंडळींना त्याच्यातून काहीतरी मिळेल की आपण कुणाला उत्तर देण्यात वेळ घालवतो. केवढा क्रिएटिव्ह वेळ आपल्याला ईश्वराने दिला आहे. खरं म्हणजे असा आपला वेळ घालवणं हेच त्यांचं यश असतं. पण ते एक वाक्य दिदींचं का नाही आधार मिळणार. माझी आई जेव्हा निसर्गाधीन झाली आणि खरंच एक पोरकेपण आलं, तेव्हा तुला आठवत असेल, ही अलीकडची गोष्ट आहे, तू तेव्हा चांगला जाणता होतास. सांत्वनाचा फोन आला दिदीचा आणि काय म्हणाले माहिती आहे, प्रवीण, तुम्हाला जन्म देणारी एक आई गेली असेल,
पण मंगेशकरांच्या घरात तुमच्या 4 आया अजून आहेत म्हणे. हा आधार नाही का? कोण बोलतं यालाही महत्त्व आहे. असो, तसं एक अतिशय वेगळं उत्तुंग व्यक्तिमत्व अगदी अचानक अनुभवलं दिल्लीच्या प्रवासात. हा प्रसंग मी अनेकदा इथे सांगितले आणि तुम्ही कदाचित तो व्हॉट्सअपवर वाचला आहे. तुम्ही कानात एकमेकांना तो सांगितलात, तुम्ही आता पाहिलं. पण ज्यांना माहिती नाही त्यांना तो सांगायला मला आवडेल थोडक्यात. तर गाडीला 3-4 तास वेळ होता म्हणून मी, आदित्यची आई म्हणजे प्रज्ञा आणि आम्ही 3घे जण असे वेळ घालवत होतो त्या राजपथावर. आता कर्तव्यपथ. आणि इंदिराजींचं घर बघून झालं की ज्याला आता स्मृतीस्थळ किंवा काय त्याला आठवणी सगळ्या ठेवल्यात त्यांच्या. बाहेर आलो आणि एकदम मी म्हटलं, प्रज्ञा अगं शेजारी बंगला बघ ना कोणाचं आहे, पाहिलंच नाव? तर पाहिलं तिने. का तिने मला सांगितलं वाटतं की अहो हे बघा ना कोण शेजारचा बंगला कोणाचा. म्हटलं कोणाचं आहे? तर लिहिलं होतं पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी. हे पाहिल्यावर काय म्हणतात त्याला की विठ्ठल दिसण्याआधी कळस दिसल्यावर वाटावं ना विठ्ठल दिसला. नाव दिसल्यावर पण तो अगदी छोटा होताच, लहान. आपण आलो होतो नैनितालहून आणि तो सगळ्या रात्री 12 तासाचा प्रवास, ती पिशवी, सामान त्याच्यात. मी सहज म्हटलं भेटूया का अटलजींना. आता याची आई मूळ कुठली ते तुम्हाला माहिती आहे, सांगितलं ना मगाशी, पुण्याची. ते कळलं मला पुन्हा एकदा. ती म्हणाली भेटूया काय, ते काय आपल्या समोरचे निकम आहेत का म्हणे. पंतप्रधान आहेत ते, कसे भेटतील. आता मात्र माझ्या नसलेल्या शेपटीवर पाय पडला. पुढे खूप काही घडलं. मी ते सगळे एडिट करतो, काढून टाकतो, कारण पत्रकारात तुम्ही सगळे म्हणून वेळ जाईल. पण कुठली वेळ घेतली नाही, काही नाही. रखवालदारांनी जा म्हणून सांगितलं, पण मी माझं कार्ड त्यांच्या हातात दिलं, त्या तिथल्या संरक्षकाच्या, त्याला बॉडीगार्ड का काय म्हणतात त्याला, हातात दिलं आणि मागे एक ओळ लिहिली. म्हटलं द्या तर खरं. ते कार्ड दिल्यानंतर कार्ड देऊन तो येईपर्यंतच वेळ गेला आणि अचानक तो जो तिथला जो होता रखवालदार, आपको अंदर बुलवाया है. काय गडबडीत मी हातातली पिशवी कडेवर घेतली आणि आदित्यला खाली ठेवलं. आदित्य म्हणाला मी इकडे आहे म्हणून. फोटो बिटोत पाहिले असेल, पण त्याला पंतप्रधान वगैरे असं 3-3.25 वर्षाचा असेल त्या काळात. मित्रांनो, आणि मग तुम्हाला मी सांगेन, सगळे अपॉइंटमेंट घेऊनही वेळ न मिळालेले असे बाजूला, आणि कोण हे आले 3घे जण असे प्रवास करून दमलेले, ते तसे गेलो. मी असं लिहून ठेवलंय म्हणणं चुकीचं आहे, पण वर्णन मी असं केलं आहे, ते वाचलं असेल तुम्ही म्हणून. शुभ्र उद्गार चिन्हासारखे असे आले अटलजी. ठरवून गेलो. अवाक होणं काय असतं, मी तुम्हाला कंपनं नाही सांगू शकत, मी वर्णन करू शकतो. त्यांचं येणं मला जाणवणं. हो, इतका लहान आदित्य, पण त्याला एक मोठं व्यक्तिमत्व आपण पाहिलं आहे, नक्की कळलं ना. एकदम असं चिकार आहे. आला आणि हात धरले आणि पहिला प्रश्न अटलजीने काय केला, कवी कुसुमाग्रज जी कैसे है. हो मॅडम, कवी कुसुमाग्रज जी कैसे है. आणि नंतर मी कसे आहे सांगण्याच्या आधीच, मैं जब जब नासिक में आता हूँ तब मैं तात्या साहेब को मिलने बगैर नहीं जाता. क्या लिखा है, गरजा जय जयकार सुरू केलं. त्या उभ्याचं सगळं मला काय बोलावं कळे ना. नंतर मी म्हटलं एक फोटो खिचवाना था. तर त्यांनी म्हटलं छबी. म्हटलं हो. पण म्हटलं कैसे. मी म्हटलं कसं काढणार, कारण माझा कॅमेरा त्यांनी ठेवला होता बॉडीगार्डनी, त्यांनी मागून घेतला. मी भराभरा फोटो काढले आणि मी म्हटलं आदित्यला, आता मला शब्द सुचला नाही तेव्हा, इसको लेगे, कडेवरला काय म्हणायचं, कडे पे लेंगे काय म्हणायचं काय. त्यांना कळलं बहुधा, पंतप्रधान भारतातलं कळायचं जगातलं, तर हे का नाही कळणार. त्याने घेतलं कडेवर. काय म्हणाले माहिती आहे, संसद जाना है
सुसू तो नाही करेगा ना. आधी त्यांनी लाज राखली आणि कडेवर घेऊन फोटो काढले आणि पुढचं वाक्य होतं ब्रह्मचारी हो ना. म्हणजे त्या 5.5-6 मिनिटात त्यांचा विनोद, काव्यप्रेम, नम्रता, रुजुता, उत्कटता, जिव्हाळा, म्हणजे सगळ्या सद्गुणांचं स्नेहसंमेलन व्हावं तसे अटलजी मला वाटले. आता या घटनेतला शेवटचा भाग सांगून मी हे उत्तर थांबवतो. मला अनेक जण विचारतात, तुम्ही कार्डाच्या मागे असं काय लिहिलं सुहासिनी मॅडम, काय लिहिलं की ज्यामुळे सगळ्यांना डावलून तुम्हाला बोलवलं. ते काय प्रवीण दवणे वगैरे काय मला ओळखणं असं काही कारण नव्हतं, मलाही तो भ्रम नव्हता. मी एवढंच लिहिलं होतं कार्डाच्या मागे, महाराष्ट्र से एक कवी आया है. त्यांनी व्यक्तीला नाही बोलवलं, केवळ कवित्वाला बोलवलं. तो जो त्यांच्या कवित्वाचा आणि माझा जो धागा जुळला, त्यामुळे अशी मोठी माणसं, अशी इतकी असंख्य. मी केवळ एक अनाऊन्समेंट किंवा सवंग जाहिरात करावी म्हणून मी बोलत नाही, पण शब्द जीवलग नावाचं माझं एक पुस्तक आलं आहे. त्यात मी अटलजीबद्दल जरा कमी लिहिलं आहे, पण माझ्या आयुष्यात जी बरीच मंडळी आली की ज्याच्यावर आपण 7-8 तास बोलू शकतो. पु ल आहेत, पाडगावकर आहेत, बाबासाहेब पुरंदरे आहेत, नंतर शन्ना नवरे आहेत, बोरकर आहेत. सहवास लाभला, नुसतं काही वाचलं नाही. इतक्या असंख्य आठवणी आहेत की अक्षरशः आता थोडं दूर बसलो आहे म्हणून येतो तो म्हणेल बाबा पुढचा प्रश्न. इतक्या आहेत, तुम्ही ते जरूर वाचा. 2 पुस्तकं नवीन आलेत, गाण्यामागच्या गोष्टी आणि ते. तर मला वाटतं की जे मला इथे सांगता येत नाही ते पुस्तकात आहेच, आणि तोही प्रिसिजनचा माझा हेतू आहेच. धन्यवाद. बाबा ज्याप्रमाणे आता म्हणाले, मला भविष्यात अनेक तशा संधी मिळतील, परंतु प्रिसिजननी मला ही स्वतःहून संधी दिली आहे. त्यामुळे कृतज्ञता मला खरं तर व्यक्त करायची आत्ता या क्षणी. कारण एक तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर तुमच्या उभा राहिला, आम्ही तो जगलोत. परंतु बाबांचं एक छान वाक्य आहे की तुमच्या मुलांना योग्य वयामध्ये माणसांमधले हिमालय दाखवा, नाहीतर रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकरला ते हिमालय समजून बसतील. त्यामुळे हे त्यांनी स्वतः आयुष्यात पाळलं आणि इतकी इतकी दिग्गज मंडळी मला लहानपणापासनं ते सांगत गेले आणि मी सुदैवानं ते ऐकत गेलो. त्यामुळे खरं तर मी धन्यवाद आणि थँक्यू म्हणतो बाबांना की ही सगळी दौलत आणि हे जे पाजोगनंतर मला किती मिळणार आहे मला माहीत नाही आत्ताही, परंतु मला ते आत्ता भरल्यासारखं वाटतं आहे हे तुमच्यामुळे आणि तुमच्या संस्कारांमुळे. दिग्गज मंडळींबद्दल आपण म्हटलं, परंतु असे अनेक दिग्गज जे बहुधा समाजापुढे आले नाहीत, परंतु जे होते असे अनेक दिग्गज, अशी अनेक थोर मनं बाबांच्या काय असतील, माझ्या काय असतील, आमच्या वर्गात असतात. बाबा प्राध्यापक होते, त्यांनी VRS घेतली, आज मी प्राध्यापक आहे. आम्ही दोघंही शिक्षण क्षेत्रामध्ये आहोत आणि बाबांमुळे लहानपणापासूनच मी विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक अशा सगळ्या त्या फ्रॅटर्निटीमध्ये मी वाढलेलो आहे. त्यामुळे तो सुद्धा एक वेगळा आयुष्याचा अंग मला त्या ठिकाणी कळत गेलं आणि त्यांच्यामध्ये राहिल्यामुळे मला तो एक विद्यार्थी दशेचा आजच्या असेल, पूर्वीच्या असेल, शिक्षण क्षेत्रातला असेल, तो एक आलेख कळत गेला. तुम्ही तो कसा बघता आणि पूर्वीचे तुमचे विद्यार्थी बघताना आणि आजचे माझे विद्यार्थी आज जेव्हा घरात येतात, गणपतीला असेल किंवा सहज असेल, तुम्हाला नेमका बदल काय जाणवतो आजच्या मुलांमध्ये, आजच्या शिक्षण मूल्यांमध्ये, एक शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून? अनेक कंगोरे आहेत या खऱ्या गोष्टीला, या निरीक्षणाला आणि या जाणीवाला. पण एक मला असं वाटतं की अलीकडच्या विद्यार्थ्यांना ना जगायलाच वेळ नाही आहे. म्हणजे तिथे रसरशी जगणं आहे. काय असतं की म्हणजे एक सृजनशील विराम लागतो, सर्जनशील विराम तो लागतो. म्हणजे तुम्ही थोडंसं दृष्टांत किंवा रूपकात्मक बोलायचं झालं तर पाण्यामध्ये तुम्ही मटकी किंवा मूग टाकले, 1-2 दिवसांनी उसळ करण्यायोग्य ते होतात, फुगतात, त्याला अंकुर येतात. पण जर 1-1.5 मिनिटांनी 2 मिनिटांनी सारखे जर उचलून बघितले, आले का मोड, आले का मोड, आले का मोड, आले का अंकुर,
कसे येणार? आज ना मला ना एका अर्थाने करुणा येते, नुसती दया नाही आहे. इतकी प्रचंड प्रतिभा संपन्न, नुसतं बुद्धिमान म्हणत नाही मी. सोलापूरमधली मी काल बातमी वाचली, एक कुठला मुलगा त्यांनी एक सायकल बनवली की जी चालताना एक वेगळी ऊर्जा निर्माण करेल अशा तऱ्हेची, एक साध्या गोष्टी एकत्र करून. गरीब मुलगा. असे इतके तरुण आज आहेत की ज्यांच्यामध्ये खूप पंख पसरण्याची ताकद आहे. पण हा एक मोठा फरक आहे की सतत जसं शिक्षकांना एका परीक्षेतून दुसऱ्या परीक्षेत, दुसऱ्या परीक्षेतून तिसऱ्या, ह्या कामातून त्या, जनगणना झाली आता हागणदारी मुक्त, ते झालं की आता गरीब माणसं आहेत का, आता का पोलीस, म्हणजे शिक्षकांना शिकवायलाच मिळू नये. शिक्षक आहेच आणि शिकवतोस असं वाटावं, असं वाटावं. म्हणजे हे मला तर खरंच असं वाटतं की काय आतमध्ये होत असेल शिक्षकाला. जो खरा जातिवंत शिक्षक आहे त्याची तडफड काय असेल. त्याला ते काही काम करायचं नाही किंवा राष्ट्रीय हिताचं नाही आहे असं काही तो मानत नाही. पण ज्यासाठी मी येते नाही ना, लताबाईंना गायलाच वेळ नाही मिळाला, बिस्मिल्ला खाना सनई वाजवायलाच नाही वेळ मिळाला, कुसुमाग्रजांना कवीलाच नाही कविताच करायला वेळ नाही मिळाला. आणि फक्त ते आपले काय म्हणतात की त्याला एक साधी कामं यांत्रिक करत राहिले. कसं चालेल? जसं शिक्षकांची ती पंचायत, तसं मुलं मान मोडून फक्त पाठ करतायत, फक्त ती रकाने भरतायत. खूप दया येते. म्हणजे ना ते हल्ली ह्याचे शो असतात ना, रिॲलिटी शो, ते खरं रिॲलिटी शो हा शब्द बदलला पाहिजे. ते रिॲलिटी नसतेच त्याच्यात काही. याचं कारण असं की ते समोर दिसतात किंवा लाईव्ह आहे म्हणून रिॲलिटी म्हणतो आपण त्याला. पण तुम्ही वाचत असाल कितीतरी जण ते करताना मरत आहेत मुलं, हे पाहतो आपण. तसं आता बघा तुम्ही, मी काही त्याच्यावर काही काय म्हणतात त्याला अगदी वेळ कमी आहे म्हणून ते भाष्य करणार नाही. पण 10-15 वर्षाच्या मुलांना जीवन सोडावं असं वाटणं, हे सांगायचं कारण असं की मग मी जी विद्यार्थ्यांची पिढी पाहिली तेव्हा काही प्रश्न नव्हते का. पण अनुक्रमणिका पूर्ण करता करता नव्या पिढीचं निर्णय घेणारं आयुष्य पूर्ण करणारी धडपड शिक्षक करत होते, ते करू देत होते. मी नेहमी म्हणतो की 21 अपेक्षित प्रश्नांची उत्तरं कदाचित गाईड देईल, पण आयुष्यातल्या 21 अनपेक्षित प्रश्नांची उत्तरं देतं ते शिक्षण असतं. पुढचे प्रश्न ते आहेत. आणि तुम्ही जर 30-32 वर्षापूर्वीची माझी व्याख्यानं त्याची कात्रणं कुठे मिळून वाचली तर तुम्हाला कळेल. मी त्या वेळेला बोलत गेलो की पुढचे सगळे, म्हणजे 20 वर्षापूर्वी बोललो, पुढचे म्हणजे आजचे हे प्रश्न आर्थिक नसतील, मानसिक असतील. मला तुम्ही वस्तूंचं घर आहे पण भावना कुठे आहेत, स्पर्श कुठे आहेत, एकमेकाला जवळ कुठे घेणं आहे, हे इतकं बोलता येईल की एक वेगळ्या सावररे होऊ नये याची मी काळजी घेतो आहे. परंतु ज्या घरात तो एक संवाद आहे, ते जे नातं आहे, कधी पुस्तकं आहेत, कधी लेखक आहेत, कधी चांगले कलावंत आहेत, कधी निहारसारखा मुलगा तुमचा उत्तम तबला वाजवतो आहे. मला तर वाटतं की समजा 10वीच्या परीक्षेत त्याला 98% मार्क मिळाले किंवा 90% मिळाले तर पुढचे 25% मी तबल्याचे देईन त्याला. याचं कारण केवळ जगणं म्हणजे अर्थोत्पादन नाही आहे. तबल्याचा ताल तबल्याचा नसेल, तो आयुष्याचा असेल. कलेचं काही महत्त्व असतं हे आम्हाला कोणी सांगितलं नाही आईवडिलांनी. मी जेव्हा लिहायला लागलो आणि वेळ घालवायला लागलो त्याच्यात, तेव्हा माझे काका म्हणायला लागले कविता लिहून काही भीक मागणार आहे का. त्याही वेळेला तसा दृष्टिकोन होता. पण कवितेने भीक मागायला तर लावली नाहीच, पण अभिमानाने उभं केलं इतक्या टाळ्यांच्या गजरात. हे कळणारे पालक होते. आज तुझ्यासारख्या संवेदनशील प्राध्यापक शिक्षक कलावंताची तीच घुसमट होत असेल की तो वेळ त्यांना नाही. असं नाही की आता पण काही मुलांना आणावंसं वाटलं असेल, पुतण्यांना बोलवावं असं वाटलं असेल, पण कदाचित उद्या युनिट टेस्ट आहे, परवा अमुक आहे, सारख्या आहे त्या सारखं ते. हे फार दयनीय चालले. आणि मला वाटतं की पाठांतरावर आधारित आहे, कुठलाही स्वतःचा निर्णय नाही. म्हणजे गणित करता येईल
20 आंबे अधिक 20 आंबे 40 आंबे उत्तर बरोबर. पण दुकानात गेल्यावर ते 20 आंबे विकत घेणं, त्याचे पैसे किती देणं हे जर जमलं नाही तर मला वाटतं आंब्यापेक्षा आयुष्यात आतला बाठाच येणार, दुसरं काय येणार. त्यामुळे हा फरक आहे तो जाणवतो. मला खूप दुःख होतं. समारोप करताना माझ्या बोलण्याचं मी एवढंच सांगेन या की 25-30 वर्षापेक्षा आजची पिढी ही अधिक तरल, अधिक काहीतरी देऊ पाहणारी आहे. पण पाठीवर जो एक पालकत्वाचा हात, तो शिक्षकाचा असेल किंवा तो पालकातल्या शिक्षकाचा असेल, तो हरवला आहे. कारण त्या हाताला दुसरं दिलेलं काम, हात तरी काय कळणार. अगदी खरं आहे. आणि हे सगळं आम्ही आजही जे जेन झी ज्याला आपण म्हटलं जातं, ती सगळी आमच्या वर्गात आज बसते. त्याच्या पुढची जेन अल्फा आता येऊ घातलेली आहे. परंतु आजही वाटतं की खूप या मुलांकडे आपल्याला देण्यासारखं आहे आणि ते देत राहतात. उगाच तिला बोल लावला जातो आणि हे तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे कुठे जाऊन पोचणार आहे याचा खरंच कल्पना आत्ता करता येत नाही. माझी एक खरी पंचायत अशी झालेली आहे की मी तसा मुलाखतकार नाही. ही तशी माझ्या आयुष्यातली सुद्धा एक दुसरी तिसरी मुलाखत असेल. मी पूर्वी 1-2 घेतल्या असतील. आणि समोर बाबाच आहेत आणि नक्कीच तुमच्यापेक्षा थोडे जास्त मला ते माहिती आहेत. आणि त्यांचं जगणं इतक्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण मला असं लहानपणापासून जाणवत आलं आहे की शिक्षण क्षेत्र घेतलं तरीसुद्धा त्याच्यावरती तेवढीच चांगली मुलाखत रंगू शकते. जर मी फक्त चित्रपट लेखन घेतलं किंवा चित्रपट गीत लेखन घेतलं तरी त्याच्यावरती 1.5 तास बाबा बोलू शकतात. मी फक्त पर्यटन घेतलं, प्रवास घेतला, शैक्षणिक क्षेत्र घेतलं तरी त्याच्यावरती एक वेगळा कार्यक्रम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकातलं थोडं थोडं वेचणं आणि तुमच्यापर्यंत आणणं हा माझा खरं तर आजचा उद्देश आहे. त्यामुळे काही मुद्दे, काही गोष्टी राहू शकतात. ह्याचा बहुतेक प्रिसिजन भाग 2 करेल अशी मी मनात आशा ठेवतो. 2 नाही आहे, आपण 10 कार्यक्रम मागून घेतलेले आहेत. वा वा वा. तर आता चित्रपट लेखनाचा, गीत लेखनाचा खरं तर मुद्दा आलेला आहेच. वेगवेगळ्या पद्धतीनं बाबा तुम्ही खरं तर व्यक्त झालात गीतांमधनं. म्हणजे गीतलेखन असेल जे फक्त चित्रपटांकरता केलं जातं, भक्तिगीत लेखन असेल, निघालो घेऊन दत्ताची पालखी प्रत्येकाच्या आज कॉलर ट्यूनचा एक भाग झालेला आहे. चिंब भिजलेले हे कुठेतरी तुमच्या चित्रपटामधलं गाणं लोकांना माहिती आहे. आणि मग भावगीतं असतील जी अशोक पत्कींनी केली, श्रीधर फडकेंनी केली, हे सगळे संगीतकार तुम्हाला या पिढीचे लाभले. तर आम्हाला उत्सुकता आहे खरं तर सगळ्यांनाच की अर्थातच प्रत्येकाची एक सर्जन प्रक्रिया वेगळी असते. श्रीधर फडके वेगळ्या पद्धतीनं चाल देत असतील, अशोक पत्कींचं संगीत देणं वेगळं असेल, अनिल मोहल्यांची स्टाईल एक वेगळी असेल. तर खरं तर धाडसानं विचारतो तुम्हाला आणि तुम्हालासुद्धा पंचायत होऊ शकते कारण अनेक पत्रकारिकडे आहेत आणि तुम्ही उत्तर दिल्यानंतर कदाचित वेगळं काहीतरी होऊ शकतं. परंतु या सगळ्या संगीतकारांमधला एक संगीतकार जर तुम्हाला सांगितला निवडायला की बाबा हा सगळ्यात माझा आवडता आहे तर तो कुठला आहे, तो तुम्ही सांगालच. नाही, काय माहिती आहे का की एकाचं नाव सांगणं हे काहीतरी होईल किंवा त्याच्यामुळे काही कॉन्ट्रोवर्सी होईल किंवा बाकीच्या संगीतकारांचं काय, हा हेतू नाही आदित्य. याचं कारण काय माहिती आहे का की पुन्हा मी प्रतिकात्मक बोलेन, कदाचित माझ्या बोलण्यात तो दोष असेल की इंद्रधनुष्यातल्या कुठल्या एका रंगामुळे इंद्रधनुष्य खुललं काय सांगता येणार. अगदी तसं तरी पण मला असं वाटतं की कुठेतरी 4 संगीतकारांबरोबर काम करताना एखादा आवडू शकतो की बाबा ह्याच्यावर मला चांगलं सुचतं किंवा लवकर वेगळी त्यांची माझ्यातनं काहीतरी वेगळं असं असू शकतं. त्यामुळे ती शक्यता आपण गृहीत धरूया. त्यामुळे तुम्ही आता थोडा प्रश्न मॉडिफाय करतो मी. आता हे नेट आणि ह्या नीटमध्ये सगळे ते मॉडिफायचं चाललेलंच आहे. त्यामुळे इथेसुद्धा आपण ते लागू करू की हे सगळे संगीतकार तुम्हाला जे लाभले इंद्रधनुष्यासारखे, त्यातला प्रत्येक रंग तुम्ही उलगडालच, परंतु त्यातला कुठला एक संगीतकार तुम्हाला जास्त भावतो किंवा त्याच्यावर जास्त तुम्ही रमता. चालेल, मी ते सांगेनच थेट. पण त्याच्या आधी मी सांगेन की म्हणजे इतर संगीतकारांकडून पण काय काय नेमकं मला मिळालं. आता अजय अतुलसारखे संगीतकार म्हणजे त्यांच्या म्युझिक रूममध्ये पाऊल ठेवणं म्हणजे धबधब्यात पाऊल ठेवणं आहे. म्हणजे ती चाल जेव्हा देतात ट्यून, ती चाल अशी अंगावर कोसळते, त्या चालीवर मग मी गाणं लिहितो. म्हणजे एक वेगळं शिकणंच असतं. म्हणजे बॅगमध्ये जाताना कोरे कागद घेऊन जायचे, शाई भरलेलं पेन घेऊन जायचं आणि येताना नवं गाणं घेऊन यायचं. एक आश्चर्य वाटतं. म्हणजे मला वाटतं की ते कोरे कागद जर बोलायला लागले
तर ते पण आनंदी होतील की हे आज मी लिहून आणलं आहे. तर ती एक ऊर्जा मला त्यांच्याकडनं मिळाली. अनिल मोहिले हे आज नाही आहेत हयात, पण प्रचंड परिश्रम म्हणजे किती, तर मी नेहमी सांगतो की लोडावर आपण टेकून बसतो ना, ते लोडावर बसायचे आणि 5-6 तासांनी जेव्हा ते काही कामांनी उठायचे तेव्हा त्या लोडाची सुद्धा खुर्ची झालेली असायची. हे मी पाहिले लागोपाठ. कष्ट करणारी माणसं मी पाहिली, पत्कींची तरलता पाहिली मी. मुक्या हुंदक्यांचे गाणे कुणाला कळावे, छळावे स्वतःला निखारे क्षणांचेच व्हावे, जडे जीव ज्याचा त्याच्याच कारे, नशिबी असे घाव यावे. हे चालीवर लिहिले गाणं. लिहिल्यानंतर सुरेश वाडकर पण बोलले की अरे माझं आयुष्य तुम्हाला कसं कळलं. त्यांनाही अनेकांनी विचारलं. ही मनातली कविता मला पत्कींच्या बरोबर लिहिता आली. साहित्याची आणि कवितेची जाण असणारी माणसं मला मिळाली. गाण्यामागच्या गोष्टी ह्या आहेत. खळ्यांसारखा एक मोठा संगीतकार की ज्यांच्याकडे शब्द असे लढिवाळपणे यशोदेच्या किंवा देवकीच्या हातात काना खेळावा तसे दिले आणि ते कसे खेळवतात त्याचा अनुभव मी घेतला. हे सगळे लोकप्रिय ज्यांच्याकडे गाणी झाली ही सगळी नावं आहेतच. नंदू होनप त्यांचा मी उल्लेख इथे मुद्दामून करीन. म्हणजे नंदू होनप जर माझ्या आयुष्यात नसते आले तर निघालो घेऊन ही दत्ताची पालखी काय किंवा अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली काय, ही गाणी माझ्या हातून नसती लिहून गेली. दत्तगुरूंची कृपा जशी आहे तशी नंदू होनप यांची सुद्धा संगीताची कृपाच आहे. हे मान्य केलं पाहिजे. म्हणजे मी तू म्हणतोस तिकडे येणारच आहे, कुठली चतुराई मी करत नाही आहे. पण जर व्यक्त करायचं झालं तर असं होतं ना काही वेळेला की बाकीच्यांचं मी काय करू, प्रत्येकाच्या वेगळ्या छटा आहेत वेगवेगळ्या. पण तरीही मला असं वाटतं की पुन्हा आणि पुन्हा पुन्हा लिहिण्याचा त्रास काही वेळेला होतो. परंतु गाणं झाल्यावर वाह, आपल्या हातून या संगीतकाराने एक टप्पोर गाणं लिहून घेतलं मोगऱ्यासारखं. तो आनंद मला श्रीधर फडके यांच्या संगीतामध्ये होतो. तेजोमय नादब्रह्म हे गाणं तुम्ही मुद्दामून ऐका. संगीत मनमोही हे ऐका. किंवा 2 रात्री तिला आता संपला वेडेपणा, वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा, अजून मजला कळत नाही वेड कोणी लाविले, वेड मज हा लावणारा कोणता वेडेपणा. म्हणजे इतकं होतं ना की म्हणजे करोनाच्या काळामध्ये आदित्य आणि त्याची आई अक्षरशः साक्षीदार आहे की नंतर ती म्हणायची काही वेळेला की अहो किती वाजले बघा, रात्री 2:45 वाजलेत. आणि फोनवर ते तिकडून चाल सांगायचे. आणि आम्ही त्या काळात आम्हाला तो काळ आलाच नाही असं वाटतं. याचं कारण तो करोना म्हणजे आम्हाला करो ना कुछ करो असा काळ झाला. त्या काळामध्ये आम्ही 250 नवीन भावगीतं लिहिली पुन्हा. त्यामध्ये एक वेगळी ऊर्जा आहे. त्याचं पुढे नेमकं काय होणार आहे, त्यातली काही आता रेकॉर्ड होत आहेत, काही नाही किंवा नाही. पण तो जो एक आनंद मिळाला. केदार पंडित खूप मनस्वी संगीतकार की ज्यांना साहित्य दीपक पाटेकर की ज्यांच्याबरोबर सुरुवातीपासून माझे सूर जमले. म्हणजे मी एवढंच सांगेन की जवळजवळ हे शब्द तुम्ही तो संख्या पकडू नका, पण 90 ते 100 संगीतकारांबरोबर गेली 4 दशकं अगदी कालपर्यंत मी लिहितो आहे आणि लेखणी मला देते आहे. धन्यवाद. पण बाबा बऱ्याचदा असं होतं की लोकांना वाटतं कविता आणि गाणं ह्या एकाच नाण्याच्या तशा 2 बाजू आहेत. परंतु एक कवी म्हणून मला स्वतःला असं वाटतं की तसं नाही आहे खरं तर. ते ज्यांची पूर्वी ज्यांच्या कविताच होत्या, म्हणजे आरती प्रभू असतील किंवा असे काही कवी ज्यांची गाणी झाली, ग्रेसांच्या काही कविता असतील, त्या कविताच होत्या मूळ, त्याची संगीतकारांनी गाणी केली. परंतु जेव्हा हा गाणं म्हणून लिहावं लागतं तेव्हा खूप तुम्हाला त्या ठिकाणी तडजोडी कराव्या लागतात. अशा तुम्हालासुद्धा कराव्या लागल्या असतील असं मला वाटतं. तर असा कवितेचा हात न सोडता त्या कवितेत त्या गाण्यामध्ये कविता जपणं हे तुम्ही कसं साधता? वा, खरं म्हणजे हा फार एका अर्थाने सनातन प्रश्न आहे खरा. आणि तो रसिकांना पण त्याची उत्सुकता असते. आणि तुला पण एक कवी म्हणून त्याची उत्सुकता याचं मला बरं वाटलं. मी सांगेन की कवितेला मी कसं जपलं म्हणण्यापेक्षा कवितेने मला जपलं. कारण हृदयात असे आता क्षकिरण लावून बघण्याची सोय नाही. पण बोरकर, कुसुमाग्रज, इंदिरा संत, आरती प्रभू, उशी रेगे, म्हणजे तुम्ही अशी आपण पैज लावू शकतो 25 लाखाची.
आणि मी जिंकल्यावर ते पैसे देऊन टाकीन कुठल्या तरी एखाद्या सामाजिक कार्याला, मी जिंकेन. नुसतं कुसुमाग्रज म्हटलं तरी पण 1.5 तास, नुसतं बोरकर म्हटलं तरी सरीवर सरी आल्या ग सचेल गोपी नाल्या ग सुरू होईल. ना ग देशपांडे म्हटल्यावर हे सांगायचं कारण काय माहिती आहे का, मुळामध्ये उत्तम कविता म्हणजे काय हे कवितेने सांगितलं ना. फक्त आधी जी उदाहरणं दिलीस आरती प्रभू ग्रेस, हे मुद्दामून गीत लिहायला बसले नाहीत. त्यांच्या कविता, महानोरांच्या कविता ह्या संगीतकारांनी स्वतः वेचले आणि त्याची गाणी केली. माझ्यातल्या गीतकाराला आव्हान काय होतं? आव्हान हे होतं की लोकांना आवडेल असं गाणं लिहायचं, पण ते आवडेल असं गाणं लिहिताना रसिकांना उत्कट कवितेचाही आनंद मिळावा. एक मी तुम्हाला जाता जाता गंमत सांगेन की माझ्या डोक्यात ना असं ते कवी ग्रेस जी यांच्या कथा, रेग्यांचं पुष्कळा, असं सगळं माझ्या डोक्यात होतं. आणि मला जेव्हा चित्रपट मिळाला ना, आदित्य ठकास महाटक म्हणून चित्रपट होता, त्याच्या आधी 1-2 मी लिहिले, पण तो वेळ अधिक आपला पुढे जाईल. तर विश्वनाथ मोरे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, म्हणजे ज्यांनी शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी सुमनताईंचं गाणं दिलं, असे ते संगीतकार आणि ग्रेट मोठाच. तर मला त्यांनी ना सांगितलं लावणी लिहा. आता इथे त्याचं उत्तर आहे. आणि मी जे लिहायला लागलो ना ते असे बघायचे आणि बाजूला टाकून द्यायचे. हे इतके वेळा बाजूला टाकून गेले की मला वाटलं की कविता नाही मलाच टाकून देत आहेत. म्हटलं काय होतं आहे मोरेसाहेब, का आवडत नाही तुम्हाला कुठलंच? आता ते उत्तर आहे. ते म्हणाले, प्रवीणजी तुम्ही नवे का होईना प्राध्यापक आहात, तुम्हाला पगार मिळतो भाकरीसाठी, आमचं गाणं म्हणजे आमची भाकरी आहे. या तुमच्या छान छान कविता ना दिवाळी अंकात लिहा, सत्यकथा आणि हाऊसमध्ये चांगल्या आहेत, पण इथं तुम्ही सोपं लिहा. आता तो मला एक इतक्या मोठ्या माणसाने जे रागावलेच ते माझ्यावर, म्हणजे एक क्षण तर असाला माझ्या समोरच ते बोलले फोनवर त्या निर्मात्यांना, या पोराला काही जमत नाही, काढून टाका याला, खेबुडकरांना बोलवा. तुम्ही कल्पना करा, गीतकार होण्याची इच्छा असणाऱ्या माणसाला समोरच झाडलं जातं आहे की खेबुडकरांना बोलवा. खेबुडकर मोठे होते, थोर होते, मला माहिती आहे, पण म्हणून मला नको का मिळायला? मलाच मिळायला पाहिजे ना. म्हटलं मला संधी द्या. आणि मग त्याच्यातून एकीकडे काव्य, पण त्याचबरोबर लोकप्रियता, याचा सुवर्ण मध्य गीतात असतो. त्यामुळे जो मुळात उत्तम कवी आहे तो एक चांगला गीतकार होऊ शकतो. आणि अशी उदाहरणं आपल्याकडे सुधीर मोघ्यांपर्यंत, आत्ता जे वैभव जोशी, संदीप खरे यांच्यापर्यंत चांगलं लिहिणारे आहेत, खूप छान. याचं कारण मुळात त्यांच्याकडे ती कविता आहे. म्हणून मला वाटतं की त्यामध्ये एक आनंद आहे. आणि काही जण जे म्हणतात ना गीत लिहिणं म्हणजे अमुक तमुक, पण मला तुम्ही सांगा, इथे सगळे बसलेले आहेत, तुम्ही तुमच्या मनातल्या कवितेचं गाणं केलं आणि ते गाणं एखाद्या मोठ्या संगीतकाराने निवडलं आणि गायला, आता आशाताई लता दिदी नाहीत पण श्रेया घोषाल आल्या किंवा एक कोटो वाडकर आले, नाही आवडणार का तुम्हाला? सांगा मला नाही आवडणार, असं नाही होऊ शकत. हा तो आनंद आहे ना. आपले शब्द असे सुरेशजी गात आहेत, सुमनताई आले तरी गात आहेत, तो आनंद मला या गीताने मिळाला. आणि एक इथे सांगेन की तडजोड सुद्धा मी इतकीच केली की ती तडजोड नाही. मी नेहमी म्हणतो ते वाक्य माझ्या आवडते, ते मला म्हणू दे, तडजोडीचं विणकाम करत मी प्रवीणकाम केलं. कारण गीतामध्ये थोडंसं काही म्हणतात त्याला, काव्य तर पाहिजे आणि गीत पाहिजे ना. छोटं उदाहरण मी देईन. सुमन कल्याणपुरांसाठी मला गाणी लिहायची संधी मिळाली. तो किस्सा आणखीन मोठा आहे. त्यांनी मला घरी बोलावलं. कशासाठी? तर ते म्हणाले की गाणं मला आवडलं, शब्दांचा मोर भिजे श्रावणात झुरताना, येशील तू सांगीन मी श्वासांना, इंद्रधनु शिंपून मी वाट तुझी पाहिली. आता गीत आणि काव्य. इंद्रधनु शिंपून मी वाट तुझी पाहिली, एक एक कलिकाही मज समोर जागली, फांदीवर झुलवीन मी
फांदीवर झुलवीन मी जपलेल्या शपथांना, येशील तू सांगीन मी श्वासांना. आता काव्य आहे का गीत आहे तुम्ही ठरवा, पण गंमत पुढे आहे. का मजा येते गीत लिहायला? सुमनताई म्हणाल्या, प्रवीणजी एक छोटा बदल करता येईल का? म्हटलं कुठला? तुम्ही लिहिले येशील तू. म्हटलं हो. तुम्ही येशील तू येशील असं केलं तर? म्हटलं त्यांनी काय बदल होणार आहे? उलट मीटर म्हणजे वृत्त चुकेल. त्या म्हणाल्या अर्धी मात्रा इकडे तिकडे होईल पण भावना येतील. म्हटलं पण काय होणार आहे त्यांनी तू येशील मध्ये? येशील तू येशील. ऐका 80 वर्ष आता वय काढू नये स्त्रियांचं, परंतु सुमनताईंच्या आम्ही आदराने बोलतोय, जणू काही आदरांजलीच होईल आजची त्यांना. सुहासिनीताई 80 वर्षाच्या त्या रुपेरी राजकन्येत एक रसिकतेचा वसंत हिरवा कसा असतो ते मी अनुभवलं. मला म्हणाल्या, प्रवीण तो आलेला नाही आहे पण तो नक्कीच येणार आहे याची खात्री आहे. म्हणून नसलेल्या त्याला ती मनसंमोहन टाकतीये. येशील तू येशील. हे तुम्हाला कळणार नाही का? बाईलाच कळेल. मी त्याच्याकडे बघतच राहिलो. बघा तुम्ही, प्रतिभा संगम तो कुठला? लिहिणाऱ्या कवी गीतकाराचा आणि गायकामधल्या कवीचा. असे इतके सोहळे मी अनुभवले. दिदींबरोबर, उषाताईंच्याबरोबर पाऊस पहिल्यामध्ये उत्सवून गेला. तुम्ही ऐका घरी गेल्यावर, उत्सवून असं त्यांनी तो असा डबल दोनदा स म्हटलंय का ते टाका उसवतो. तो उसवलेला हे शिकलो मी त्यांच्याकडनं. मी खरंच भाग्यवान आहे. श्री सिद्धेश्वराला स्मरून मी सांगतोय की माझं खूप भाग्य आहे की कवी तुमच्या आशीर्वादाने मी आहेच, पण माझ्या कवितेची गाणी झाली म्हणजे त्या भाग्याला चंदन लागलं. क्या बात आहे. अनेक साहित्यिकारांचा आत्ता खरं तर उल्लेख तुम्ही बाबा केलात. कवी असतील पूर्वीचे, तर ती साहित्यातली पिढी, तुमची पिढी आणि आता आमची पिढी जी आता नवीन निघू पाहती आहे, तर ह्या सगळ्या पिढीचा जो एक साहित्यिक आलेख आहे हा तुम्ही नेमका कसा बघता? साहित्यातल्या मूल्याधिष्ठित बदल तुम्हाला कुठले जाणवतात? मला प्रश्न जरा थोडा समजून सांग. नाही कळलं मला थोडं. नाही, कारण आता अधिक मग त्यात खोलात जावं असं मला वाटतं. कारण आजही आमची पिढी जेव्हा काही उदाहरण देते किंवा आम्ही जेव्हा कविता आठवतो, तर हे फक्त बाबांना म्हणतो अशातला भाग नाही, त्यातल्या पिढीला मला खरं तरी म्हणायचं आहे. मलाही बोल हरकत नाही, ते होईलच त्यात. अजूनही आम्हाला विंदांच्याच कविता कुठेतरी पुन्हा एकदा आठवतात. अजूनही प्रेम म्हणजे हेच आमच्या कुठेतरी ओठांवरती येतं. अजूनही कामगार आहे मी तळपती तलवार आहे आम्हाला आठवतं. त्यामुळे अजूनही सुर्वे, अजूनही ढसाळ, अजूनही रेगे, अजूनही जिये, अजूनही पुलं, हीच पिढी सतत आमच्या मनामध्ये रेंगाळत असते. मला प्रश्न पडतो, म्हणजे त्या पिढीला आम्ही बघू शकलोच नाही, कारण ते शक्य नव्हतं, कारण आम्ही खूप नंतर या सगळ्या जगामध्ये आलो. परंतु साहित्यिकदृष्ट्या आम्हाला म्हणावं तसं नितीन दादा मेंटॉर असं कोणी लाभलं नाही, असं मला फार प्रामाणिकपणे सोलापुरात मान्य करावं असं वाटतं. की ज्यांच्याकडे बघावं, ज्यांच्याकडे जावं, ज्यांच्याकडे, आता माझं भाग्य आहे की एक साहित्यातलं विद्यापीठ माझ्या घरात आहे. म्हणजे मी त्याला विकिपीडिया म्हणतो, की मला कधी एखाद्या कवितेतला रेफरन्स हवा असेल किंवा या शब्दाचा अर्थ हवा असेल तर मी हक्कानं बाबांना विचारतो. अनेक असे विद्यार्थी आहेत बाबांचे की जे अजूनही त्यांच्यापर्यंत तुझ्यासारखे येतात. परंतु अशी साहित्यातली आजची, साहित्यिक सोडून द्या, परंतु लेखक अशी पिढी आहे, कवीची अशी पिढी आहे की ज्यांना सांगावं कोणाला, जावं कोणाकडे, मार्गदर्शन कोणाचं घ्यावं हा प्रश्न पडतो. त्यामुळे साहित्यिकदृष्ट्या आमची पिढी अनाथ मला वाटते. मला आता आरोप करतोय असं म्हटलं तरी खरं तर आता ते चालू शकेल, परंतु सतत सभा, संमेलनं, अध्यक्षपदं, गट तट, विचारधारा, डावे उजवे ह्यांच्यामध्ये तुमची पिढी इतकी बरबटली, मी अडकली म्हणणारच नाही, बरबटली. आणि मग ती पिढी फक्त साहित्यातली नाही तर ती आज राजकारणातली पिढी आहे, ती आज शिक्षकांमधली पिढी आहे. ती इतकी बरबटली की
बघावं कोणाकडे आशेनं हा आमच्या पिढीतला खरं तर एक मोठा सवाल आहे, प्रश्न आहे. त्यामुळे तो आज या सोलापूर नगरीत तुम्हाला मला विचारायचा आहे की हा आलेख तुम्ही नेमका बघता कसा आणि आम्ही आता करावं काय, जावं कोणाकडे, हा मला एक आजच्या पिढीचा कवी म्हणून एक प्रश्न आहे. नाही, तो मला खरंच आहे. मी तर विचारायचा. म्हणतो की आजच्या आपल्या या संवादामध्ये, मुलाखत म्हणतच नाही मी, या संवाद आहे, आणि या संवादामध्ये मला गाभ्यातला वाटला हा प्रश्न, आणि एका अर्थाने योग्य टप्प्यावर ही सभा अशी सखोल न्यायला तुझ्या या प्रश्नाने खरंच मला मदत केली. खूप बोलता येण्यासारखं आहे, पण एक सांगेन की माझ्या पिढीने निस्पृह विंदा पाहिले, दुर्गा भागवत आणीबाणीच्या काळातल्या. म्हणजे दुर्गाबाईंना आणीबाणीच्या काळात अनुभवणं, नितीनजी, अक्षरशः तुम्ही थरारून जाल आणि तुम्ही बसलेला आहात तरी तुमचं उद्गार चिन्ह होईल, अशा प्रकारचं आम्ही पाहिलं त्यांचं बघणं. पु ल देशपांडे आणीबाणीच्याबद्दल लेखन जे पारतंत्र्य आलं त्या काळात, ते स्वातंत्र्य मिळावं म्हणून सभा कशा घेतल्या सुनीताबाईंनी, जे पाहिलं आम्ही डोळ्यांनी. नरहर कुरुंदकर पाहिले, सुर्वे, हे म्हटल्याप्रमाणे ना, त्यांचं ते राजकारण विरहित माणूसपणाची उत्कटता जपणारं असं गाभ्यातलं उत्तुंगपण आमच्या पिढीने अनुभवलं. हे अनुभवणं हेच आमचं विद्यापीठ होतं. ती मूल्यव्यवस्था होती. काय होतं, अनेकदा खडबडीत वाटेवरून शिखर गाठता येतं, पण गुळगुळीत वाटेवर घसरायची भीती असते. पुढे एकंदरच सामाजिक सुखाचे दिवस आले. अधपतन म्हणावं इतकं राजकारण हे समाजकारण विसरलं, आणि मग ती लागण सगळीकडे झाली. एखादा विषारी डास तो जर सभागृहात आला तर तो निवड नाही करणार की तिथे कोपऱ्यातल्याला चावायचं का दवण्याने येऊन चावावं का तिकडे ते बसलेत त्यांना तो डास आहे. तसं राजकीय विखार आणि अधपतन, मूल्यांचं इतकं अवमूल्यन की खाली जायला आता जागाच नाही उरली. जमीन पण कंटाळली की आता किती खोल खड्डा. हे सांगायचं कारण काय, हे सगळं अर्थातच आमच्या पिढीतल्या सर्व क्षेत्रातल्या मंडळींच्या मध्ये ते आलं. आणि एवढंच काय, तू तरुण आहेस, तुझ्या पिढीला ते वाईट वाटतं, पण माझ्यासारख्या आत्ताच्या पिढीतल्या माणसांना काही आनंद होतो का? तेवढं दुःख होतं. आज या सोलापूरमध्येच 2016 साली ज्यावेळेला त्या सगळ्या वादळात मी उभा होतो, तेव्हा सगळे पत्रकार, सगळे इथले मित्र हे किती माझ्या पाठीशी होते. आणि मला वाटतं लहान वयातला तू पण माझ्याबरोबर असशील. अजूनही मला आठवतं की सर व्हायला पाहिजे तुम्ही. आणि त्याही वेळेला कार्यकर्त्याच्या जिद्दीने मी उतरलो होतो, पण तेव्हा पण काय अनुभव आले आणि ते आणखीन घसरत आलं. तुम्ही काय लिहिता आणि तुम्ही किती उंचीचं लिहिता, समाजाला तुम्ही चांगल्या म्हणजे अभिरुची संपन्न समाजाला तुम्ही किती आवडता, यापेक्षा तुमची जन्माची जात कुठली आहे, तुम्ही राजकारणाला कुणाला मुजरे करता, तुमच्या वडिलांचा आजोबांचा पक्ष कुठला म्हणजे तुमचा तोच असला पाहिजे. म्हणजे हे सगळं साहित्य बाह्य हे इतकं महत्त्वाचं वाटायला लागलं. आणि त्याचा कडकडून विरोध करणारे साहित्यिक हे जसे तुला मेंटॉर म्हणून, आदर्श म्हणून लाभले नाहीत, तसे मला मित्र म्हणून पण लाभले नाहीत. म्हणजे तुझी पिढी, म्हणजे मी आदित्यबद्दल बोलत नाही, आदित्यसारखी विचार करणारी संवेदनाची सगळी पिढी की ज्यांनी त्याचं वर्णन केलं की एका अर्थाने आम्ही असे वैचारिक अनाथ झालो की आम्हाला मिळालंच नाही कोणी, तर मी तर म्हणतो मी पण मित्र अनाथ झालो. याचं कारण सगळंच काही अंधारलेलं नाही आहे. आहे तर 100, 7, 8, 10 असतातच की जे दीपक ज्योत घेऊन चालतात, पण खूप कमी पडतं, खूप आहे. दरवेळेला आल्या निवडणुका किंवा वातावरण आलं, दवणे सर त्यांना नमस्कार करा ना, तिकडे जा, त्यांना अमुक करा ना, वाईट वाटतं. हे सांगायचं कारण असं की रसिकांना वाटतं की हे घडावं, पण तू रसिक आणि मी याच्यामध्ये जे काही आहे ते मी सांगू नाही शकत. मग तू मला सांग की जिथे मुळात कलेतली, निर्मितीतली, जगण्यातली
सृजनातली नैष्ठिकता नाही, जिथे त्या समर्पणामधला सोलिवपणा नाही, तिथे ते मार्गदर्शनाला कसे लाभणार? हा पहिला मुख. आता दुसरा भाग मी तुझ्या पिढीबद्दल देईन. म्हणून सगळंच संपलं आणि मी एकटा उरलोय ताडासारखा असं नाही आहे. हा गैरसमज घेऊन कृपया जाऊ नका. मी माझ्या मनातलाही अंगार सांगितला, काय घडतं ते. आणि काही आपण व्यासपीठावर बोलूही शकत नाही, कारण ते आपण सोसत असतो. त्याला काही कॅमेराबद्ध असे पुरावे नसतात आणि आपल्याला तिकडे जात नसतं, आपण सोचतो ते, तुम्हाला माहिती आहे. पण मित्रमैत्रिणींनो, एक मला सांगा की ठीक आहे, आता पाडगावकर नसतील, पुलं नाहीत, काही नाही वगैरे, ही मंडळी वयाच्या वार्धक्याने गेली, पण जी आज तुमच्यापेक्षा पुढच्या पिढीतली, पुढच्या म्हणजे अलीकडच्या म्हणून आहेत, त्यांच्याकडे आपल्या कविता घेऊन किती जाता तुम्ही? परिष्करण करणं, कविता तपासणं आणि त्यांच्यासमोर ठेवून यातल्या कुठल्या ठेवू आणि कुठल्या मी काढून टाकू, इतक्या थेटपणे खरंच किती जातात त्याचाही शोध घेतला पाहिजे. माझी पिढी पाडगावकरांच्या घरी जाऊन बसायची. माझ्या कविता संग्रहाला प्रस्तावना देताना 3 महिने का घेतले? 3 महिने नितीनजी प्रत्येक दिवशी पाडगावकर मला बोलवायचे, कविता मोठ्याने वाचून घ्यायचे. म्हटलं मोठ्याने का वाचायची? ते म्हणायचे कानाला डोळा फुटला पाहिजे. आता मी म्हणालो असतो ना देऊन टाकायची प्रस्तावना, तर त्याला काय झालं? उगाच आपलं यायला लावतात. इथून सायनला जायचं, ठाण्याहून गाडी पकडायची, कॉलेज करू, नोकरी करू का, हे करू का, काय करू? नाही, मिळो न मिळो. पण मी त्यांचं घर म्हणजे पंढरीची पायरी माजली. शंकर वैद्य विद्यापीठ हो, अक्षरशः यांनी आमच्या कविता तळहातावर सांभाळल्या. मला तुम्ही सांगा की आज मी काही कोणी झालो आहे असं नाही, पण वेगळ्या पिढीतला जर एखादा नवा कवी माझ्याकडे आला, कवीच कशाला आपण म्हणतोय सारखं, लिहिणारा आला, वेळ काढून आला, तर मी अगदीच वेळ नाही म्हणून हाकलवीन का त्याला? नाही ना. हां, मी लगेच हो नाही म्हणणार, कारण त्याचं ते नक्की हवं असतं, पण मला तपासून घ्यायला पाहिजे ना. हे असतं ना की तो खुंटा तर हलवला पाहिजे, बेल दाबली, माझ्या 100 कविता सांगा, असं नसतं. आता नाही, 3 महिन्यांनी 3 महिन्यांनी आला पाहिजे ना तो. मला म्हणायचं हे की ही जी एक आहे, आता कसं झालं आहे की व्हॉट्सॲप विद्यापीठात कवितेचा समारोप नाही होता तर लगेच तुम्ही प्रसिद्ध करता. त्याच्यावर न वाचता तुम्हाला 100-150 लाईक्स येतात, तुम्हाला म्हणजे या बऱ्याच जणांना, आणि धन्य होतो आपण. लिहा तुम्ही. मी पुन्हा सांगतो, तेही व्यक्त होण्याचं माध्यम आहे. माझ्याही पोस्ट तुम्ही पहा, नव्या कविता मी आवर्जून तिथे टाकतो. याचं कारण मला काही प्रभाव विरुद्ध जाऊन चालणार नाही, पण कविता संग्रहात कुठल्या घ्यायच्या, पुन्हा मोठ्याने वाचल्या पाहिजेत. मग आज 4 जुलैला लिहिलेली कविता ही डिसेंबर महिन्यात मला पाठवायची असेल तर आज मला कशी वाटते? त्यात काही चुका आहेत का? आता नाही मला आवडत ती बाजूला ठेवा. हे परिष्करण करण्याचं धैर्य हे तुमच्या पिढीत, म्हणजे पुढच्या पिढीत म्हणूया, यायला पाहिजे. आणि एकच सांगेन, हा मुद्दाही तपासून घ्या, याच्यावर चर्चा होऊ शकते. जे आयुष्यभर अनुभव वेगवेगळ्या माध्यमात लिहायचे, वेगवेगळ्या, ते सगळे माध्यम पहिल्याच पुस्तकात लिहून टाकतात. 25 वर्षाच्या मुलाचं आत्मचरित्र, 22 वर्षाच्या मुलीचं आत्मकथन. मी त्या दुःखाची टिंगल नाही करत आहे, पण 22 वर्षापर्यंत तिने काही जन्मल्यापासून जे सोसलं ते त्या अनेक सोसण्याच्या उत्तम कथा होतील. त्याची कादंबरी होऊ शकते, त्याच्यावर वेगळी कविता होईल. हे सगळं बीज भांडवल आहे ना. साहित्यिकाचं भांडवल म्हणजे जखमांचं बीज भांडवल. जखमा संपल्या, निर्मिती संपली. माझी आई म्हणायची, खडबडीत पाट्यावरच वाटलं जातं, गुळगुळीत पाट्यावर नाही, म्हणून ते पाथरवटा करून फोडून घ्यावं लागतं. तसं आर्थिक दुःख कदाचित आज मला नसेल, पण मला समोरच्या कुठल्या तरी व्यक्तीचं दुःख मी दत्तक घेतलं पाहिजे. ती देवकी असेल तर मला यशोदा झालं पाहिजे, वाटलं पाहिजे ना आतमध्ये. मी जर
या कोशामध्ये मी आता गेलो की बस नाव आलं, पुरस्कार आहे, मी अध्यक्ष झालो, छान आहे, एवढ्या टाळ्या, एवढी पुस्तकं गेली, आता मजेत, मी गेलो शिखरावर. नाही, मी एक या ठिकाणी मनापासून सांगतो माझं मत, कलेच्या क्षेत्रात शिखर नसतं. शिखर नसतं म्हणून तर कलेचा प्रवास आहे. आता मी पोहोचलो शिखरावर असा तो कलावंत जर म्हणायला लागला आतून, तर ते आतून जेव्हा म्हणायला लागतो तेव्हाच तो घसरायला लागलेला असतो, तेव्हा घसरण सुरू झालेली असते. सतत ती अस्वस्थता आहे, ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. एखाद्या झोपडपट्टीत जगणाऱ्या उपेक्षित वस्तीतल्या मुलाची अस्वस्थता वेगळी आहे, पण मध्यम वर्गात मी स्त्री पुरुष नात्याची, हरवलेल्या ताण्याबाण्यांची, विसंवादाची, आज नातं जुळलं आणि उद्या तुटलं, आज लग्नपत्रिका आणि परवा घटस्फोटाची पत्रिका, ही जी सगळी आज मी जी दुःख पाहतोय ती माझ्या लेखनात यायला पाहिजेत की नकोत? त्यासाठी मला माझा मार्ग खडबडीतच ठेवला पाहिजे. हे खडबडीतपण मी केवळ वयाने मोठा आहे म्हणून मी सांगेन की ते जपलं पाहिजे. लगेच पुस्तकं, लगेच जायचं, कोणाकडे गेले पुस्तक स्पर्धेला, लगेच फोन, सर 82 नंबरची स्पर्धक कविता माझी आहे, बघा तुम्ही. मला दुःख होतं, काय होणार आहे त्यांनी? तुमची आतून आलेली कविता ही बाहेरून पुरस्कार मिळवणार नाही कदाचित, पण तुम्हाला ती सुचून त्या कवितेला व्यक्त व्हावं असं वाटलं, या कवितेचं व्यक्त होणं हाच नियतीने दिलेला पुरस्कार नसतो का? हे जाणवणं. थोडं उत्तर लांबलंय मला माहिती आहे, पण खरंच सांगू माझ्या डोळ्यात पाणी येतं. अधिष्ठान नाही आहे. हे अधिष्ठान म्हणजे आधीच्या वाचनाचं, संत साहित्याचं, विनम्रतेचं, थोड्या अंतर्मुखतेचं सोपं सोपं झालं आहे. केवळ पुस्तकं विकली गेली, आली, दुसरी आवृत्ती आली, तिसरी आली, हे बक्षीस मिळालं, ते मिळालं, ठीक आहे, आनंद वाटतो. हो, चांगली पॅन्ट, चांगला शर्ट मिळाला, आनंद आहेच, पण हे घालून मी गेलो कुठे? मी मंदिरात गेलो का? मंदिरावरचा अनुस्वार उडवला, तिकडे गेलो? मला कळलं पाहिजे ना. त्यामुळे असं झालं की आपल्याला जी काही निसर्गाने नवनिर्मिती क्षमता दिली आहे त्याला पैलू पाडण्यासाठी तुमच्या पिढीतल्या मंडळींनी पण कधी थांबणं, कधी वाट पाहणं. जसं नितीनजी तुम्ही मला माझ्या किस्स्याची आठवण करून दिली. परवा सकाळी गंगाधर गाडगे यांना बघायला मी गेलो. गाडगीळ माझी इतके आवडते कथाकार, इतके आवडते की त्यांना बघायला म्हणून मी 10-12 वर्षाचा असेन तर पत्ता शोधत मी गेलो त्या साहित्य सहवास पादऱ्याला, आणि नाव गंगाधर गाडगीळ, धडधड धडधड धडधड, बेल दाबली. ती साखळी आली अर्धवट उघडणारी, जाड भिंगाचा चष्मा, बाहेरून डोळे दिसत नव्हते. काय रे म्हटलं? काही नाही, मला गंगाधर गाडगे यांना बघायचं आहे. बघितलं ना, जा. दार लावलं. पण म्हणून मी असं नाही म्हटलं काय उद्धट लेखक आहे, केवढा अहंकार, एवढा माज. गाडगिळे गाडगिळे आहेत, दवणे दवणे आहेत. म्हणजे पायऱ्या उतरताना पण मला माझी पायरी माहिती होती, आणि ती माहिती असल्यामुळेच एक काळ असा आला की माझ्या 14 पुस्तकांचं प्रकाशन, साक्षीदार आहेस तू, गंगाधर गाडगे यांनी अभिमानाने केलं. हा प्रवास आहे. नव्या पिढीला मी आदित्य तुझ्या रूपाने सांगतोय. इथे मुलगा वगैरे नाताना आणि मी या 4 पायऱ्या चढताना आपण येतो 30 सेकंदात, पण कलेच्या क्षेत्रात किंवा कुठल्याही निर्मितीच्या क्षेत्रात प्रत्येक पायरी चढायला 10 वर्ष लागतात. 40-50 वर्षाचं खतपाणी करावं लागतं. हे कुठेतरी हरवलं आहे. हा सगळा स्ट्रगल ज्याला म्हणतात तो माझ्या दृष्टीने स्ट्रगल नाही. माझ्या दृष्टीने संघर्षाचा काळ हा आयुष्यातला अत्यंत बेधुंद काळ असतो. संघर्ष संपला, जगण्यात ती मजा गेली. असो, तर कुठेतरी आमच्या पिढीमध्ये आता काय राजकीय दृष्ट्या काय न्यून येत आहे ते मी सांगितलं, आणि पुढच्या पिढीमध्ये पण अजून अभिप्सा वाढली पाहिजे, ती तहान वाढली पाहिजे, हेही सांगण्याचा मी दिलेल्या वेळेत प्रयत्न केला. थोडं उत्तर थोडं लांबलं, पण नाईलाज होता. धन्यवाद. तुम्ही बाबा देता, आणि मी बघितलं आहे आपल्याला, पण बऱ्याचदा असे अनेक माझे मित्र साहित्यातले मी बघितलेत की असे काही साहित्यिकांकडे जातात ते, आणि मला ते सगळे किस्से माझ्या कानापर्यंत येतात की जनरली ही जी काही पिढी आहे दादा ती
7पर्यंत एका वेगळ्या कार्यक्रमात ऑफिशियल कार्यक्रमात गुंतली असते आणि 7 नंतर त्यांचे कार्यक्रम वेगळे लागलेले असतात. त्यामुळे किती अभिप्सा आणि तहान लागली तरी 7 नंतर काही वेगळं पेल्यात आलं तर अजून काहीतरी वेगळं व्हायचं आमच्या पिढीचं. त्यामुळे एकलव्यासारखी आमची पिढी लढत राहील आणि त्याचं जे काही होईल ते समाज पुढे ठरवेलच. 7च्या आधी जा, बाकी काही नाही. प्रयत्न करू. समाजभान जपणारे तुम्ही लेखक आहात हे सर्व मान्य आहे, समाज मान्य आहे. सावर्य असेल, थेंबात लाभाळ असेल, अशी अनेक सदरं आपण वाचलेली आहेत सगळ्यांनीच. आजची राजकीय आणि सामाजिक अवस्था असं म्हणेन मी बघताना तुमच्यात नेमकं काय घुसळतं, तुमची संवेदनशीलता कशी उफाळून येते आणि त्यातली एखादी कविता तुम्हाला ऐकवायला आवडेल का आम्हाला? काहीसं त्याच्याविषयी मनोगत मगाशी येऊन गेलं. फक्त एवढंच सांगेन मी की काय झालं आहे की ज्याच्याकडे बघावं की अरे याचं ऐकावं अशा प्रकारचे आता सर्वच पटलावर अगदी विरळ आहेत. वाईट वाटतं फार. केवळ राजकारणात नव्हे, अगदी अध्यात्माच्या बुरख्यात दडलेली जी मंडळी आहेत, दुःख होतं. किती भक्तिभावाने, बऱ्या आंधळ्या भक्तिभावाने असेल पण पायाला हात लावतात लोक, पण आपले पाय चंदनाचे करण्याच्या ऐवजी मातीचेच लोक ठेवतात. सर्व क्षेत्रामध्ये जे असं घडतं आहे, मला ना असं खूप वाईट वाटतं. आता मी एका दिवाळी अंकाला आताच काल परवा एक आर्टिकल लिहिले, ते येईल त्यावेळेला, आणि त्याचं मी असं लिहिले की जशी गुरूंची एक साधना असते तशी भक्तांची पण साधना असते. की भक्तांनी सुद्धा, जसं रामकृष्ण परमहंसांनी म्हटलं होतं की गुरुसुद्धा तपासून घेतला पाहिजे. विवेकानंदावर तो संस्कार केला. दासबोधात ते अनेकदा म्हटले. त्यामुळे मला वाटतं की थोडंसं घुसळण म्हणजे ही होतं की फार दुःख मला हे होतं. आणि विशेषतः ज्याला आपण म्हणतो की म्हणजे हातातच काही उरू नये, म्हणजे तुम्हा सगळ्यांना उत्तम पोहता येतं आहे. मला तुम्हाला सगळ्यांना उत्तम पोहता येतं आहे, पण 10,000 महापूर एकत्र एकदम जर आले या दरवाजातून, लोंढा 10,000 महापूर, अतिशयोक्ती आहे, कसं पोहणार? तसं सगळं तुम्हाला आणि मला कळतंय, पण निष्ठा, समर्पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता परिकथेतल्या वाटायला लागल्या आहेत. समर्थन आपण करायला लागलो आहे. काहीच काही असं नाही. एक कुठेतरी असं वाटतं मला, हा एक तमयुग सुरू झाले की काय, अशी मला भीती वाटते. म्हणूनच ही कदाचित तुम्हाला निराशा वाटेल, पण ही जाणीव झाली पाहिजे मुळात आपण काळोखात आहोत याची जाणीव होणं ही प्रकाशाची सुरुवात असते. जर पुढच्या पिढीला, मला भाग्यवान वाटतं की वेगवेगळ्या निमित्ताने तुम्ही मुलं पुढे उठता, पण पुढे नंतर काय होतं, तुमचीच निस्पृह मनगटं विकत घेतली जातात. आणि ती विकली गेली की एखादा असतो रे की जो समाज पुढे नेणारा असतो, तो असा कॅप्चर केला जातो. बस इथे मी या सगळ्या सुसंस्कृत गच्च भरलेल्या समाजाला, आदित्य तुझ्या साक्षीने सांगतोय, रामायण घडवायला एक कांचन मृग होता, आतमध्ये मारीचे राक्षस, आणि कांचन मृगात तो मारीचे राक्षस दडलाय आणि मग मोह पडला सीतेला आणि ते झालं. आज तुमच्या पिढीला हजारो कांचन मृगांच्या विळख्यात प्रवास करावा लागतोय. कसले कसले मोह आहेत, नशेचे आहेत, पैशाचे आहेत, प्रसिद्धीचे आहेत, खोट्या वलयाचे आहेत, खोट्या विजयाचे आहेत. आणि खरं सांगू, ही जी खोटेपणाची वर्ष आहेत ना, ती इतक्या चटकन जातात, निघून जातातही. त्यावेळेला आपण आवेगात असतो, आणि नंतर जेव्हा हे सगळं सुटल्यानंतर आपण एकटे होतो ना, की जसं मी आता गर्दीत आहे, तुम्ही नंतर मला भेटणार आहात, खालून पुन्हा वर येणार आहात पुस्तकं घेऊन, मला माहिती आहे. आणि हे सगळं मी पाहिलं तरी माझ्या मनात असं पाहिजे की हे सगळं मला आवडतं आहे, पण तरी पण प्रवासात किंवा उद्या सकाळी ध्यानाला, बैठकीला, सगळ्या दूरध्वनी, सगळे चॅनेल बंद करून मी जेव्हा एकटा असेल तेव्हा पण माझ्या आत प्रकाशाची सोबत असेल. हे जे अंतिम सत्य आहे ते सांगणारं आता कोणतरी पाहिजे. आणि काय झालं पुढे जाऊन सांगेन
की असं लिहिणारा साहित्यिक पण कालबाह्य वाटतोय. असं कोणी बोलायला लागलं ना, मूल्यावर बोलता, हा भाबडा लेखक आहे, हा संस्कारावर बोलतो, हा वास्तववादी नाही आहे. मला कळतच नाही आहे. गटारावर बोलणं वास्तववादी, पण गटाराचं रूपांतर स्वच्छ पाण्यामध्ये करून कमळं कशी फुलवावीत हे सांगणारा वास्तववादी नाही आहे का? बघा तुम्ही विचार करून. मग तुम्ही आज जी मला साथ देतात, चुकतात, डोळे लकाकतायत, टाळ्या वाजवताय, कधी कधी टाळ्या वाजवण्याचं विसरताय, इतके तुम्ही देहभान हरपतात, ते सगळे एकत्र कुठे कुठे जिथे आहेत ते असेल तर मला वाटतं पसायदान माऊलींचं एक पाऊल पुढे टाकेल. आणि त्यामुळे आज मला वाटतं की प्रकाशाचं पाऊलच व्यक्त करायला आपण त्या निमित्ताने इथे आलो आहे. त्या निमित्तानं सामाजिक जाणीवेची पूर्ण कविता मी म्हणत नाही, कारण वेळ संपला आहे. एक 5-7 मिनटं चालू शकतील. तर ती कविता ना कशी संवेदनाशील आहे ती बघा. मला स्वतःला वेगवेगळ्या संस्थांमध्ये जायला आवडतं. ही तर साहित्यिक संस्था, आणि मगाशी वर्णन छान केलं की यंत्राधिष्ठित असून साहित्याच्या दृष्टीने मंत्राधिष्ठित केले. तुम्ही सांगा सगळ्या तुमच्या मीटिंगमध्ये, फार बरं वाटलं आहे, दुर्मिळ आहे फार हे तुम्ही काम करतात. पण त्याबरोबर एखाद्या गावी गेलो, म्हणजे पंढरपूरला गेलो तर मी पालवी संस्थेत जाईन, कोकणात गेलो तुम्ही दीपज्योती संस्थेत जाईन, जिथे 2 85 वर्षाच्या बहिणी 80 मुलांना, अंध मुलांना सांभाळत आहेत. असे मी तुम्हाला मी पाहिलेल्या सगळ्या सामाजिक संस्थांवर बोललो ना तर तुम्ही म्हणाल ते सगळं ठीक आहे, पण ह्याच्यावरच बोला, इतकी माणसं काम करतायत. तर एका मी प्रज्ञाचक्षू सोयीसाठी मी फक्त अंध म्हणतोय, गैरसमज करू नका, त्या मुलांच्या शाळेत मी नाशिकला गेलो आणि अशी 15-20 मुलं बसली होती अशी, आणि ना मी नुसतं नमस्कार एवढंच बोलून टाळ्यांचा गजर. मी म्हटलं नमस्कारला काय एवढा गजर बुवा? बघा काय बोललोच नाही ना मी, काय माझं वाक्य आवडलं का काय? मग त्या बाईंनी सांगितलं, वीणा सहस्रबुद्धे म्हणून तिथल्या कार्यकर्त्या, त्या गायिका वेगळ्या, या सामाजिक कार्यकर्त्या. वीणाताई म्हणाल्या, अनेकदा तुमचं त्यांनी रेडिओवर ऐकलं आहे, युववाणी वगैरे कार्यक्रमात, तो आवाज ऐकला की आले दवणे. मग काय झालं म्हटलं, आता यांच्यापुढे व्याख्यान काय द्यायचं? ही कविता जी वाचतोय ना त्याच्या आधीचं मी सांगतोय जाणीवेची. अशी लहान मुलं 10, 12, 13 वर्ष अशी लुकलुकून बघणारी. मी म्हटलं आपण एक खेळ खेळूया. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही मला एक विचारा. मग मी त्यांना 2-3 प्रश्नाला एक प्रश्न विचारला, थोडं धाडसानी. म्हटलं मित्रमैत्रिणींनो, मला एक उत्सुकता आहे की नदी म्हटल्यावर आम्हाला नदी दिसते, पण आम्ही नदी म्हणतो तेव्हा तुम्हाला नदी कशी कळते? एक 7वीतला मुलगा असा 12-13 वर्षाचा असायचा उभा राहिला, छान, त्याच्या डोळ्यात डोळे मी घातले. तो म्हणाला, सर तुम्हाला नदी दिसते, आम्हाला नदी ऐकू येते. नदी ऐकू येते ही संकल्पना. त्यानंतर ना मी नदी म्हणा, धबधबा म्हणा, नंतर फुलं म्हणा, मी नुसतं सौंदर्याच्या अंगाने बघत नाही गेलो, ऐकायचं कसं. म्हणजे मला आठवतं की आम्ही जेव्हा हिमाचलला जेव्हा गेलो आदित्यच्या वयाचा असताना, त्यावेळेला तिथे इतक्या उंचीवर गेलो, तिथे स्पिती भीती उंच, खाली नद्या अशा झालेल्या आणि काहीच उगवत नाही अशा ठिकाणी, खडकाळ सगळं, त्याला मून रॉक्स म्हणतात, उगवतच नाही काही. तर तिथे ना आमच्या त्या बसमध्ये 2-3 टवाळ मुलं गल्ल्यात साखली सोन्याची ते चाललं होतं. त्रास होत होता मला, पण करता येत नव्हतं, कारण 4 एकत्र आले तर काय करतील, शिवाय खाली दरी आहे. पण 80-85 वर्षाच्या अर्जुनगी नावाच्या बाई, शास्त्रज्ञ होत्या, नंतर ओळख झाली. 85-90 त्यांचे मिस्टर पण तसेच उभे राहिले, आणि गाडी सुरू असताना त्या मुलांना म्हणाले, तो मला एक दृष्टी मिळाली की अरे ही गाणी तर तुम्ही तुमच्या शहरात गेल्यावर म्हणू शकता, नाचू शकता, पण तुम्ही ही सृष्टी ऐका ना. ती लगेच मुलं चावट होती, इथे काय ऐकण्यासारखं. पटकन त्या बाई बोलल्या, यू मस्ट लिसन द रॉक्स, तुम्ही खडक ऐका.
खडक ऐका म्हटल्यावर मी अक्षरशःनं त्या मुलांना काय वाटलं माहिती नाही. आणि तो मुलगा आणि त्या बाई, छोटी कविता आहे, मी सगळी म्हणत नाही कारण वेळ जाईल. दिगंताचा उद्गार हे माझं निवडक पुस्तकांचं कवितांचं पुस्तक आहे. आणि आज इथे मुद्दाहून मी सांगेन, आदित्यनंतर तू माझ्यावर रागवू नकोस गाडीमध्ये, पण आदित्यचं पण युद्धानंतर एक महत्त्वाचं पुस्तक, की त्यांनी म्हटल्याप्रमाणे, सरांनी सांगितल्याप्रमाणे ते साहित्य अकादमीच्या अंतिम फेरीपर्यंत निवडलं गेलं. आणि वेगळ्या युद्धानंतर जी काही, त्याच्याविषयी तू 2 मिनटं बोल नंतर, काय मनाची अवस्था असते जगाची. आजही ती कविता त्यांनी सुरुवातीला म्हटले तो ते सांगेल, पण ही कविता पहा. जिथे पहावे तिथे मोकळा प्रकाश आहे. त्या प्रज्ञाचक्षूंच्या मुलांच्या सभेत म्हणतोय, सुचलेली कविता, तेव्हा नाही लिहिली, नंतर ती घेऊन आलो ठिणगी. जिथे पहावे तिथे मोकळा प्रकाश आहे, तिमिराला जरतारी येथे सुवास आहे. तिमिराला जरतारी येथे सुवास आहे. स्पर्शामधूनही आकाराचा सुगंध येतो. स्पर्शामधूनही आकाराचा सुगंध येतो. भ्रमर मनातून उत्सुकतेचा मरंद गातो. कंठामधूनही फुलपाखरू उडते भरभर. आवेगाचा निर्झर वाहे अखंड झरझर. आता पुढे ऐका. झुळझुळणारी नदी जयांना ऐकू येते. कशी बी उगवते पहा. झुळझुळणारी, आणि मला खात्री आहे की ओळ तुम्ही घेऊन जाल. झुळझुळणारी, यार आपलं कामच आहे प्रिसिजनचं, संवेदनशीलता वाढवणं, उत्कटता. जे सारखं त्वचेचा रेनकोट झालाय ना, हेमंत आला काय आणि वसंत गेला काय, शिशिर ढळला काय आणि वर्षा काय नाही, सगळं रेनकोटावर रेनकोट. काही वाटत नाही, त्याचंही काही वाटत नाही. आणि ते खरवडून काढायचे सगळे रेनकोट आणि एका अर्थाने मनाने निरागस अर्भक होऊन इथे जायचं. झुळझुळणारी नदी जयांना ऐकू येते. गंधामधले शतरंगी जग साध घालते. शेवटचं कडवं. परमेश्वरही होत असावा. अरे याला दुःखी करायचं ठरवलं, हा आनंदीच आहे. ओशोंच्या एका कथेत तो माळी इतका आनंदी आहे म्हटल्यावर राजाने त्याचे डोळे फोडले, पण 4 दिवसांनी पुन्हा आनंदी. राजाला वाटलं तू आनंदी कसा काय, तुझे डोळे फोडले ना मी, आता फुलांचा कुठे रंग घेत बघतोस तू. तो बोला मी भाग्यवान आहे, आता माझ्या लक्षात आलं स्पर्शाना पण डोळे असतात. मित्रमैत्रिणींनो, हे पाहिलं की आपल्याला आपली दुःख आहेत बुटकी वाटतात, कशाला पण कुरवळत असतो. आज या आदरणीय निर्मलकुमार फडकुले सभागृहातून आपण बाहेर जाणार आहोत, तेव्हा आपण दिसायला बाहेर पण आपण आज जाणार आहोत जाणीवांच्या जगात. हेच काम आहे ना पुस्तकांचं, हेच लेखकाचं काम आहे ना. मनोरंजन खूप झालं, रंजनाबरोबर चांगलं साहित्य अंजनही घालतं आणि घालावं. ही ओळ पहा. परमेश्वरही होत असावा जरा अचंबित. काळोखातून कोण जागते प्रकाश कोरीत. काळोखातून कोण जागते प्रकाश कोरीत. हे जे प्रकाश कोरीत जागणारं आपल्यासाठी कोणीतरी आहे, ते आपलं भागधेय आहे, ते आपलं माणूसपण आहे आणि ते आहेच. म्हणून तर आपण या पावसाळी नवनिर्मितीक्षम संध्याकाळी इतक्या संख्येने येतो, दाद देतो, या गप्पामध्ये रंग भरतो. धन्यवाद. प्रिसिजननं अगदी वेळेवरती कार्यक्रम सुरू केला, परंतु कवी असल्यामुळे थोडासा आम्ही दोघांची 5-5 मिनटं पुरे गेली आहेत. परंतु तरीसुद्धा मैफिलीतला हा शेवटचा प्रश्न माझ्याकडनं बाबांकरता. अनेक पुस्तकं निर्माण झाली, गाणी लिहून झाली, शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं प्रेम मिळालं, सगळंच छान. परंतु तरीसुद्धा अजून काय मिळवायचं राहिलं असं वाटतं तुम्हाला या वयाच्या टप्प्यावर? मी मगाशी म्हटलेलं तेच उत्तर जरा वेगळ्या पद्धतीने देईन की
असं काही मिळवणं किंवा हासिल करणं हे तेव्हाही माझ्या मनात काही नव्हतं, आताही काही नाही. जागेपणाने प्रवास करत राहायचा. कारण काय होतं आदित्य, 25च्या टप्प्यावर जे सत्य कळत नाही ते आणखीन 3-4 दशकं पुढे गेल्यावर कळायला लागतं. खरंच आहे. आपला एखादा मित्र आपल्याबरोबरचा ओघळून जातो, त्याला तो जात नसतो, थोडेसे आपणही जात असतो. खरंच आहे. आपल्या मोबाईलमधले कितीतरी नंबर कधीच आपल्याला येणार नसतात, आपण त्यांना करणार नसतो, पण ते फोन नंबर डिलीट करण्याचं धैर्य आपल्यात नसतं. असं वाटतं की पटकन येईल. हे सांगण्याचं कारण असं, हे कळल्यामुळे मला एक सारखं वाटतं की कधी काही नव्हतं, गेल्यावरही पुढे काही असणार नाही. या 2 नसण्यामधलं असणं आपण जगलो पाहिजे. आणि त्या अस्तित्वावर प्रेम करणं हे अध्यात्म. माझ्या दृष्टीने असं वाटतं की ते कार्य घडावं. काय नेमकं आहे किंवा अमुक काय असं आहे, माझी लौकिक अपेक्षा ही तशी काही नाही. परंतु आता तुझी लिहिती पिढी, तू आणि तुझ्याबरोबरचे अनेक मित्रमैत्रिणी हे या सगळ्या घसरत्या कांचनमृगांच्या वस्तीतून शिखराची वाट त्यांनी आनंदाच्या शोधावी. आणि कुठेतरी थोड्या सुदूर वाटेवर थकलेल्या डोळ्यांना, कदाचित थोड्या वजा झालेल्या श्रवणांना तुमच्याबद्दल काहीतरी चांगलं ऐकू यावं, हीच एक ओढ आहे. हे मी फारच अगदी संन्यास देऊन आता लगेच निघालो किंवा इमारत फळा आली वगैरे असं मी काही याची बोलत नाही त्यांनी, पण तोच एक आनंद आहे. आणि माझ्या हातूनही मला वाटतं की त्या प्रकारचंच लिहिलं जावं. आजही मी तो प्रयत्न करतो आहे. सगळी माझी पुस्तकं जी आहेत त्याच्यामध्ये ते एक सामाजिक अध्यात्म असतं आणि ते जपत पुढे जाण्याचा मी प्रयत्न करीन. तुमचं यश, तुमचा आनंद, तुमचं लेखन, मला संधी मिळाली संवाद साधण्याची. आणि हा संवाद कसा झाला आहे तुम्ही सांगालच, पण ज्या अर्थी तुम्ही इतक्या मनापासून इथे उपस्थित आहात त्या अर्थी मला वाटतं कुठेतरी तुमच्या मनाचं दार आमच्या दोघांसाठी किलकिल झालं असेल. औपचारिक वाटेल आदित्यला, परंतु स्वतंत्रपणे तो कार्यक्रम करतो, स्वतंत्र लिहितो, त्याचं एक व्यक्तिमत्व आहे. तरी पण एका वेगळ्या प्रयोगाला आज बरोबरीने तो एक मित्र म्हणून आला, त्याचा मला खूप आनंद आहे, अभिमान आहे. आम्ही जेव्हा उद्या पहाटे घरी पोहोचू त्यावेळेला मला वाटतं खूप साऱ्या आठवणी आपल्याजवळ असतील, त्या घेऊया आपण. धन्यवाद. सरांनी शेवटच्या प्रश्नामध्ये उत्तर देताना अध्यात्माचाच उल्लेख केला, म्हणून त्यांनीच लिहिलेलं आणि त्यांनी नंदू होनपांची खूप छान एक आठवण सांगितली होती. तर नंदू होनपांनी स्वरबद्ध केलेलं, पंडित जितेंद्र अभिषेकींनी लिहिलेलं आणि महेश काळेंनी देखील म्हणलेल्या ओळी आहेत. त्यांचं एक भक्तिगीत आहे. मला वाटतं आजचा कार्यक्रम जर आपण पाहायला, अनुभवला तर त्या नक्कीच ओळी समर्पक वाटतील असं मला वाटतं की तार छेडे काळजाची ओवी सुचे ज्ञानेशाची, तार छेडे काळजाची ओवी सुचे ज्ञानेशाची, आभाळाच्या कागदाची सीमा झाली. मला वाटतं समारोपाला इतकं समर्पक आणखीन दुसरं काही नसेल. आपण सगळेजण भरभरून वाचन अभियानावर प्रेम करता आणि प्रत्येक कार्यक्रमाला भरभरून आम्हाला प्रतिसाद देता, आम्हाला आशीर्वाद देता आणि त्यामुळंच प्रिसिजन वाचन अभियानाचं पाठबळ अधिक वाढत आहे. आणि यापुढेही असेच उत्तमोत्तम कार्यक्रम आपण करायचा प्रयत्न करू. सरांच्या पुस्तकांचा, सगळ्या नवनवीन पुस्तकांचा स्टॉल्स खाली लागलेला आहे. आपण सगळी पुस्तकं घेऊ शकता. कारण आपल्याकडे रिटर्न गिफ्टची पद्धत आहे ना. मी विनंती करतो शहा मॅडम या, त्यांनी व्यासपीठावर यावं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. निर्मल कुमार फडकुले सभागृहाचे आभार आणि इथं उपस्थित सर्वांचे आभार की आपण भरभरून असंच वाचन अभियानावर प्रेम करत राहा. आणि भेटूया पुढच्या महिन्यातल्या पहिल्या शनिवारी पुन्हा एकदा एका नव्या साहित्यिकासोबत. धन्यवाद.